झालं का? सर्व आले का विद्यार्थी? आले सर्व एवढे? चलो, गुड आफ्टरनून. माझं नाव विठ्ठल देशमुख सर आहे. मी तुम्हाला गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस संदर्भात आज माहिती देणार आहे. बेसिकली आपण म्हणतो वी कॉल ओरिएंटेशन सेशन. ओके, कधीपासून सुरू केलं प्रिपरेशन? वेन हॅव यू स्टार्टेड प्रिपरेशन फॉर युपीएससी? युपीएससी बॅच पूर्णपणे युपीएससी आणि एमपीएससी सेम आता त्या ठिकाणी सिलेबस झालेला आहे. फक्त युपीएससीची रिक्वायरमेंट आणि एमपीएससीची रिक्वायरमेंट पूर्व परीक्षेला टोटली डिफरंट आहे. यू नो दॅट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एमपीएससी आणि युपीएससी इन द प्री? काय डिफरन्स आहे? कम्युनिकेशन करा. ओके, वी आर हिअर टू कम्युनिकेट. यू आर नॉट हिअर टू लिसन ओनली. ओके, वी आर गोइंग टू कम्युनिकेट हिअर. चला, काय डिफरन्स आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द एमपीएससी आणि युपीएससी प्री? महाराष्ट्र. अजून हिस्ट्री, जिओग्राफी महाराष्ट्राचं एमपीएससी मध्ये विचारलं जातं. सायन्सचं वेटेज एमपीएससी मध्ये जास्त आहे. अजून महाराष्ट्र इकॉनॉमिक्स. बरं, हा. अजून करंट अफेअर्स. हा, ठीक आहे. अजून एक महत्वाची थिंग्स तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं राहून गेलात. युपीएससी आज कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स, हा, आणि एमपीएससी टोटली ऑन द फॅक्ट्स. फॅक्ट शिवाय एमपीएससी दुसरं काही दिसत नाही. एमपीएससी फॅक्ट्स काय विचारते? कारण की फॅक्टचे प्रश्न चुकत नाहीत. म्हणजे एमपीएससी कडनं चुकत नाहीत. कॉन्सेप्च्युअल प्रश्न चुकण्याची जास्त शक्यता असते. नंतर ज्यावेळेस युपीएससी आन्सर की काढते, एमपीएससी आन्सर की काढते त्यावेळेस. सो कॉन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला जर त्या युपीएससी करायचे तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे विषयाची. बरोबर. आता आपला जो गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हा पूर्व परीक्षेसाठी नाहीये. दिस टॉपिक इज नॉट फॉर द प्रिलिम्स इन युपीएससी ऑल्सो आणि एमपीएससी मध्ये सुद्धा. हा पूर्णपणे मुख्य परीक्षे संदर्भात आहे. आणि मला सांगा तुम्ही, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हा कोणत्या जीएसटी निगडित आहे? कोणत्या जीएसटी निगडित आहे? हा माईक सुरू आहे ना? कोणत्या जीएसटी निगडित आहे? जीएस2. ओके, जीएस2 मध्ये किती सब्जेक्ट्स आहेत? जीएस2 मध्ये किती सब्जेक्ट्स आहेत? हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर देअर इन द जीएस2? जीएस2 मीन्स जनरल स्टडीज. नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. whenever you are going to write the answer of the GS, त्यामुळे तुम्हाला no need to put the specific data or thinkers. ज्यावेळेस आपण जीएस चे उत्तर लिहितो आणि ज्यावेळेस आपण ऑप्शनलचे उत्तर लिहितो, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय माहितीये का? ऑप्शनल मध्ये उत्तर लिहित असताना यू हॅव टू कोट द थिंकर्स. तुम्हाला त्या ठिकाणी थिंकर्स कोट करायचे आहेत. आणि इथे जीएस2 मध्ये तुम्हाला जनरल गोष्टी लिहायच्या आहेत. ऑप्शनलचे उत्तर लिहित असताना जनरली तुम्ही बघता की पॅराग्राफ्स मध्ये उत्तर असतात आणि जीएसचे तुम्हाला त्या ठिकाणी पॉइंट्स मध्ये उत्तर पाहायला मिळतात. ऑप्शनलचे उत्तर पॅराग्राफ मध्ये का लिहितात? अपेक्षित आहे, तुम्ही ऑप्शनलचे विद्यार्थी आहात, तुमचा तो विषय स्पेशल आहे आणि तुम्ही त्या विषयांचं विश्लेषण करताय. विश्लेषण करत असताना तुम्हाला पॅराग्राफ मध्ये लिहायचे आणि पॉइंट्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही थोडंसं असं बसा मागचे, हा, मग प्रत्येक जण दिसला पाहिजे कम्युनिकेशन. ओके, सो ह्या ठिकाणी तुम्हाला जनरल उत्तर अपेक्षित आहे, जनरल आन्सर्स. आता मला सांगा तुम्ही किती सब्जेक्ट्स आहेत जीएस2 मध्ये? एक सांगा. गव्हर्नन्स. ठीक आहे, गव्हर्नन्स सुरू आहे. अजून बाकीचा? म्हणजे आपण असं घेऊ की त्या ठिकाणी ज्याला जास्त वेटेज आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपण घेऊ. सगळ्यात जास्त वेटेज जीएस2 मध्ये कशाला आहे? बरोबर, पॉलिटी. व्हेरी गुड. ओके, पॉलिटी. किती मार्क्सचे जनरली? हाऊ मेनी मार्क्स देअर आर इन द पॉलिटी? देर इज इन द पॉलिटी. किती मार्क्सचे जनरली प्रश्न असतात बरं पॉलिटीमध्ये? जनरली ऍव्हरेज. आता युपीएससीनं स्पेसिफिकली कुठं दिलेलं नाही की एवढ्याच मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिटीमध्ये असतील. ऍव्हरेज मागं नाही, कुठंच नाही, बघू नका. अंदाज हा किती मार्काचा पेपर आहे? 250. डू यू नो ना स्ट्रक्चर ऑफ द मेन्स? एसे 250. बरोबर. ऑल जीएस 1 2 3 4 टोटल मिळून किती झाले? 1000. हा, 1000. 1000 मार्कात 4 जीएस. एसे 250 मार्काचा आणि ऑप्शनल त्या ठिकाणी किती मार्काचा? तर 500 मार्काचा. 1000 प्लस 500 किती झाले? 1500. आणि आपल्या एसेचं त्या ठिकाणी निबंधाचा पेपर 250. 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. सगळ्यात डिफिकल्ट काम काय माहिती का? यू हॅव द डेटा, यू हॅव द नॉलेज, बट ते लिहिणं सगळ्यात अवघड काम आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत सगळ्यात म्हणजे एमपीएससीच्या मुलांसमोर तुम्ही जर युपीएससी प्रिपरेशन केले 1 वर्षापासून करत असेल, तुम्हाला थोडंसं आयडिया आली असेल. पण एमपीएससी आता डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. मुलांसमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की हाऊ टू राईट. माहितीच नाही की लिहायचं कसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लिहायचं पण कसं तर कमी वेळेमध्ये लिहायचंय.
दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी 2 पेपर लिहायचे, 6 तास लिहायचंय. एकदा एक्सपेरिमेंट करून बघा आणि 5 मिनिटं लिहून बघा फक्त कधी रूम मध्ये किंवा लायब्ररीमध्ये. 5 मिनिटानंतर डोकं बंद होतं किंवा बोटल त्या ठिकाणी घट्ट येतात. आणि विषय पण लय अवघड घेऊ नका. माझी शाळा हा विषय घ्या लिहून बघा. सगळ्यात डिफिकल्ट काम लिहायचंय. आणि एकदा जर तुम्ही ती कला शिकलात, त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी आन्सर रायटिंग, आर्ट ऑफ द आन्सर रायटिंग, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं सोपं वाटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला लिहिणं खूप महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लिहायला सुरुवात कराल, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी सुरुवात करत असताना, लिहित असताना अगोदर न बघता कधीच लिहू नका. जे तुमच्याकडे डेटा उपलब्ध आहे, जो डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे तो समोर ठेवून बघून लिहा सुरुवातीला. कारण की जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये आहात, यू हॅव टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागणार आहे. तुमचा कम्फर्ट झोन काय आहे सध्या? कम्फर्ट झोन म्हणजे तिथं आपल्याला बरं वाटते बसायला. कम्फर्ट झोन काय की चहाच्या टपरी बसून मुलांशी गप्पा मारणे. दिस इज आवर कम्फर्ट झोन. आवर कम्फर्ट झोन नॉट इन द लायब्ररी. लायब्ररीमध्ये बसले कस तरीच होते. 30 मिनिटानंतर वाटते मोबाईल घ्यावा. दिस इज रियालिटी. का? कारण की आपण मोबाईलच्या युगामध्ये एवढं गुंतलेलो आहोत की मोबाईल आपला सोडू शकत नाही. तुमचा कम्फर्ट झोन जर तुम्हाला, तुमचा कम्फर्ट झोन त्या ठिकाणी काय चर्चा करणे, म्हणजे ते अभ्यास करणे, पण लिहिणं हा तुमचा कम्फर्ट झोन नाहीये. तुम्हाला आउट ऑफ द कम्फर्ट झोन यावं लागेल. आणि त्यासाठी ती सगळ्यात अवघड प्रोसिजर आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बघून लिहा. व्हॉट एव्हर यू हॅव, तुमच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स समोर ठेवा आणि बघून लिहा. सुरुवातीच्या प्रोसिजरमध्ये असं करायचं. जेव्हा जेव्हा मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तर लिहायला देतो, मी सांगतो बघून, मनानं लिहू नकोस, चुकणार आहेस तू पूर्णपणे 100%. एक काम कर, बघून लिह. पहिले 5 उत्तर बघून लिह. 6व्या उत्तराला काय कर, हळूहळू त्या ठिकाणी अर्ध बघून लिह, अर्ध न बघता लिह. 7व्या उत्तराला त्या ठिकाणी सगळंच न बघून लिह. ही असं ट्रान्झिशन फेज पाहिजे. म्हणजे आपण स्वतःकडून जे अपेक्षित होतं की पहिलंच उत्तर माझं त्या ठिकाणी एकदम जबरदस्त आलं पाहिजे, ती अपेक्षा चुकीची आहे. त्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, आपण आतापर्यंत युनिव्हर्सिटीमध्ये कधीच त्या ठिकाणी न बघता किंवा चांगल्या पद्धतीने पेपर लिहिलेले नाहीत. आपला माइंड वापरून आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला असतो, हेच लिहायचंय आपल्याला, रट्टा मार. त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सिटी रट्टा मारून आपण युनिव्हर्सिटीला पेपर लिहितो, बरोबर. आता 1750 मार्कापैकी हा GS2 आहे 250 मार्काचा. हा GS2 आहे 250 मार्क्स. आता काही लोकांचा ऑप्शनल PSR सुद्धा असू शकतो. PSR वाले तर प्रचंड फायदा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो. पॉलिटीचे ऍव्हरेज प्रश्न किती असतात माहितीये का? ऍव्हरेज जवळजवळ 150 मार्काचे प्रश्न पॉलिटीचे असतात. हीच पॉलिटी तुम्ही पूर्व परीक्षेसाठी सुद्धा अभ्यासणार आहात, प्रीसाठी सुद्धा पॉलिटी अभ्यासणार. डिफरन्स बरं त्या ठिकाणी तुमचा अप्रोच वेगळा असणार आहे. काय अप्रोच? बरं प्रीसाठी तुम्हाला फॅक्ट्स बघायचा आहे आणि इथं पॉलिटीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये असलेल्या समस्या आपल्याला बघायच्यात. सगळ्यात मोठी म्हणजे गव्हर्नरवर दरवर्षी प्रश्न असतो. राज्यपाल का प्रश्न असतो बरं गव्हर्नरवर? वाय देर इज क्वेश्चन ऑन द गव्हर्नर? करंट conflicts between the state government and governor. Government is acting like a agent of the central government. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करतो कोण? गव्हर्नर. आणि गव्हर्नर नेहमी राज्य शासनाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतो. दॅट्स वाय देर इज कॉन्फ्लिक्ट बिटवीन द गव्हर्नर अँड स्टेट गव्हर्नमेंट. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमी प्रश्न असतो. मूळ राज्यघटनेमध्ये गव्हर्नर हे पद लोकांमधून निवडून आलेलं असावं अशी तरतूद होती. समजतं मी काय सांगतोय? जे आपली राज्यघटना लिहिलेली आहे त्यामध्ये तरतूद काय होती की गव्हर्नर हा जे पद आहे, उदाहरणार्थ मला गव्हर्नर व्हायचंय तर मला लोकांमधून निवडून यावं लागेल. परंतु प्रॉब्लेम काय झाला असता, गव्हर्नर सुद्धा लोकांमधून निवडून आलेला आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा अप्रत्यक्षपणे लोकांमधून निवडून आलेला आहे. सो दोघांच्या पॉवरमध्ये त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झाला असता, संघर्ष झाला असता. त्यामुळे गव्हर्नर त्या ठिकाणी नामनिर्देशित पद ठेवलं. कोणाकडनं? तर राष्ट्रपतीकडनं, बरोबर. सो इथं त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या पॉलिटीमध्ये, आपल्या घटनेमध्ये, असे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत तुम्हाला. आणि प्री मध्ये काय असणार आहे तुम्हाला? तर प्री मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फॅक्ट्स बेसिसवर प्रश्न असणार. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर द MPSC देयर विल बी फॅक्ट्स. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर द UPSC देयर विल बी द कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन इन द प्रिलिम्स. आता प्रीचं झालं, GS2 झालं. ऑप्शनल जर PSR असेल तर ते थिंकर्स तुम्हाला कोड करावे लागतील. थिंकर्स लाईक योगेंद्र यादव. योगेंद्र यादवांचं भारतीय राजकारणावर त्या ठिकाणी काय ओपिनियन आहे? कास्ट इन द इंडियन पॉलिटिक्स. व्हॉट इज द ओपिनियन ऑफ द योगेंद्र यादव इन द कास्ट इन द इंडियन पॉलिटिक्स? योगेंद्र यादवचं कास्ट पॉलिटिक्सवर देशाचं काय मत आहे? मग त्या ठिकाणी तुम्हाला अनालिसिस करायचं, योगेंद्र यादव काय म्हणतात, बाकीचे लोक काय म्हणतात. समजतं तुम्हाला? इथं तुम्हाला सरळ प्रश्न असणार आहे की कॉन्फ्लिक्ट बिटवीन द स्टेट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नर, त्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण करायचे पॉईंट्स मध्ये. पलीकडे काय असणार आहे प्री मध्ये? तर फॅक्ट्स असणार आहेत. MPSC मध्ये, UPSC मध्ये प्री मध्ये कॉन्सेप्च्युअल बेसिसवर प्रश्न असणार आहेत. आणि PSR जर ऑप्शनल असेल तर त्या ठिकाणी काय असणार तुम्हाला? तर तुम्हाला थिंकर्स कोड करायचे. हा झाला त्या ठिकाणी पहिला. दुसरा विषय कोणता? मी तर 150 करेल, 150 to 160. आता इथं फिक्स आकडा नाहीये, लक्षात ठेवा. दुसरा कोणता सब्जेक्ट आहे? व्हॉट इज द सेकंड सब्जेक्ट? आपण मार्क्स नुसार त्या ठिकाणी आलो, सगळ्यात जास्त मार्क्स केले आहेत. सेकंड
झाला असेल हा. कॉन्स्टिट्यूशन ह्याच्यामध्ये आपण त्याला इन्क्लूड केलं, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. आयर, व्हेरी गुड. आयरला काय म्हणायचं? इंटरनॅशनल रिलेशन्स. आयर सगळ्यात आवडतं, सगळ्यात इंटरेस्टिंग सब्जेक्ट हा. ह्याला तरी काय दिवसानंतर तुम्ही बोर व्हाल, हे रोज बदलते, रोज बदलते, सगळ्यात इंटरेस्टिंग. आणि जर ह्याचा अभ्यास करत असाल तर रोज तुम्हाला ट्रम्प बघावं लागेल. आपण त्यांना काय म्हणतो? तात्या. ट्रम्प, बरोबर ना, डोनाल्ड ट्रम्प. रोज रोज काय ना काहीतरी नवीन काहीतरी ट्विस्ट घेऊन येतो कार्यकर्ता. सो हा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. आता रिसेंटली त्या ठिकाणी इराण आणि इस्रायलच्या युद्धासंदर्भात तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावं लागेल. सो व्हॉट इज युअर पर्पज, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इराण इस्रायल? हाऊ इराण इस्रायल वॉर विल इम्पॅक्ट ऑन इंडिया? कसा इम्पॅक्ट करेल बरं? ट्रेडवरती. ओके, येस, वी आर इम्पोर्टिंग क्रूड ऑइल फ्रॉम द गल्फ नेशन्स. ओके, आणि इराण इज अ गल्फ नेशन. सगळ्यात महत्वाचं काय? एक स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज, जिथून आपण काय करतोय तर तेल ऑइल आपण काय करतोय? इम्पोर्ट करतोय. जर इराणमध्ये युद्ध सुरू असेल तर काय होणार आहे? स्ट्रेट ऑफ हॉर्मोज, त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होणार आहे, माल व्यवस्थित पोहोचणार नाही भारतामध्ये ऑइलचा, आणि ऑइलच्या किमती देशामध्ये वाढतील. ओके, थर्ड सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? इंडियन डायस्पोरा. व्हॉट इज द इंडियन डायस्पोरा? इंडियन सिटीजन, बट दे आर वर्किंग इन द अदर नेशन्स. ओके, जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास लोक आपले त्या ठिकाणी गल्फ नेशन मध्ये काम करतायत. मग त्यांना आणायला लागलं परत भारतामध्ये, आणि त्यांना एक लोकसत्तामध्ये एक शब्द टाकला होता बघा माग, ज्यावेळेस ट्रम्प सत्तेमध्ये आल्यानंतर ट्रम्प म्हटले सगळ्यांना हाकलून द्या. इंडियन भैये असा शब्द वापरला होता. काय? भारतीय भैये. जसं महाराष्ट्रामध्ये आपण युपी बिहारच्या लोकांना भैये म्हणतो, त्यांना काढून द्या, तसं अमेरिकेमध्ये ट्रम्प लोकसत्तामध्ये शब्द वापरला होता भारतीय भैये, त्यांना काढून द्या. जेव्हा ट्रम्प आले होते, ट्रम्प त्या ठिकाणी पॉलिसी काढली होती. सगळ्यात इंटरेस्टिंग, एवढा इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आयआर अभ्यास असताना तुम्हाला रोजच्या लेक्चरमध्ये अमेरिकेला कोटच करायचंय किंवा अमेरिकेचा अभ्यासच करायचा आहे. अमेरिका हा देशातला आगलावा देश, लक्षात ठेवा. काय? आगलावा. का बरं? इफ देर इज म्हणजे जर वॉर असेल, इफ देर इज वॉर, डेफिनेटली त्या ठिकाणी अमेरिकेचा काही ना काहीतरी संबंध असणार आहे. वाय? येस, अमेरिका वॉज सुपर पॉवर, नॉट नाव. अमेरिका वॉज सुपर पॉवर इन 1991. काय झालं? सोव्हिएट युनियनचं पतन झालं. USSR, युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक, नाव रशिया. आज त्याला आपण रशिया म्हणून ओळखतो. लक्षात ठेवा, या सोव्हिएट युनियन एका भागाला होता, एक तुकडा. मी गव्हर्नन्स कडे येतो, परंतु तुम्हाला सिक्वेन्स सांगतो. हा एक त्या ठिकाणी देश होता जो सुपर पॉवर होता, आणि दुसरा होता अमेरिका. ह्या दोघांमध्ये त्या ठिकाणी काय होतं? आपण त्याला शीत युद्ध म्हणतो. काय म्हणतो? कोल्ड वॉर, बरोबर ना? ह्या दोघांमुळे जगाची 2 भागामध्ये विभागणी झाली होती. आणि बेसिकली इट वॉज बेस्ड ऑन द आयडिओलॉजी. विचारधारेच्या आधारावर 2 देश विभागले होते. अमेरिका लिबरलिझमचं समर्थन करणार होता, लिबरलिस्ट, आणि USSR सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट. देर इज डिफरन्स बिटवीन द सोशलिझम अँड कम्युनिझम. I will explain that again next in the upcoming lectures. There is difference between the socialism and communism. So जेव्हा 1991 ला सोव्हिएत युनियनचं पतन झालं, म्हणजे काय? ढासळलं, डिसइंटिग्रेशन झालं. एकच देश राहिला अमेरिका जगामध्ये, जागतिक पातळीवर. सो अमेरिका वॉज दॅट टाइम सुपर पॉवर. नो अदर कंट्रीज कुड चॅलेंज टू द अमेरिका. कोणाकडे एवढी धमकच नव्हती अमेरिकेला चॅलेंज करण्याची. त्यामुळे जगातील प्रत्येक घटना, कुठं काही घडेल, अमेरिकेला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागायचा. अमेरिकेची जी त्या ठिकाणी हेजेमनी, त्याला एक शब्द वापरतो, काय म्हणतात? हेजेमनी. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? धुरीणत्व किंवा वर्चस्व. अमेरिकेचं वर्चस्व, हेजेमनी कधी ढासळली बरं? कधी ढासळली? काय घडलं जगामध्ये असं की अमेरिकेचं वर्चस्व हळूहळू त्या ठिकाणी ढासळू लागलं? आता रिसेंटली चायना आलाय, पण काहीतरी घडलं इतिहासामध्ये जेव्हा अमेरिकेची हेजेमनी ढासळली. नाही, 2001 मध्ये अमेरिकेवर हल्ला झाला. अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर हल्ला केला. लक्षात ठेवा, अमेरिकेकडे कोणत्या एका देशाची म्हणतोय बरं का मी, कोणत्या देशाची बोट करून बोलण्याची हिंमत नव्हती. एका दहशतवादी संघटनेनं अमेरिकेवर हल्ला केलाय. ही अमेरिकेच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी गोष्ट होती, लक्षात ठेवा. कारण की देश बोट करू शकत नव्हता. ही छोटीशी त्या ठिकाणी टोळकी गेले दहशतवादी, ह्यांनी डायरेक्ट ट्रेड सेंटर सोडवलं. दिस वॉज नॉट अ सिम्पल थिंग, लक्षात ठेवा. ही साधी गोष्ट नव्हती. अमेरिका हादरली. आणि हु हॅज डन दिस? अल कायदा. आणि त्या अल कायद्याला कोणी समर्थन दिलं? ओसामा बिन लादेननं. आणि ओसामा बिन लादेन वॉज इन द अफगाणिस्तान. देन अमेरिका कम टू द अफगाणिस्तान. अमेरिका आली अफगाणिस्तानमध्ये म्हणून. तर ह्याला सापडा कुठे ह्याला, तो तर लयच खतरनाक होता हिरो. ह्याला जवळजवळ तुम्हाला असं वाटतंय, मला असं वाटतं 10-15 वर्ष सापडलाच नाही हा ओसामा बिन लादेन. एकाच घरामध्ये राहायचा तो. घरात राहायचाय का? कधीच बाहेर निघत नव्हता, कधीच.
5-10 वर्ष एकाच घरात राहिला तो, पण नंतर तो स्पॉट झाला. अमेरिकेने काय केलं माहितीये का, अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये जी कंपनी आहे जी सिम कार्ड विकते, त्या सिम कार्ड विकणाऱ्या कंपनीलाच खरेदी केलं की तुम्ही प्रत्येक मोबाईलच्या सिम मध्ये त्यांची चिप टाका. चिप टाकल्यानंतर प्रत्येक कॉल ट्रेस व्हायचा. कोणत्याही कॉलमध्ये अल कायदा किंवा ओसामा बिन लादेनचं नाव आलं की ते ट्रेस करायचे. म्हणजे अमेरिकेने बघा किती मोठा एवढा दाव का लावला. जर ओसामा बिन लादेनला मारण्यामध्ये अमेरिका जर अपयशी ठरली असती तर अमेरिकेचं नाव खराब झालं असतं. तिथून हळूहळू त्या ठिकाणी 2008ला परत त्या ठिकाणी जागतिक पातळीला एक आर्थिक आपण संकट म्हणतो, जागतिक संकट, आर्थिक संकट आल्यानंतर परत अमेरिका, नंतर सगळ्यात महत्वाचा महाकाय देश आता चायना आहे. नो वन कॅन चॅलेंज टू चायना राईट नाव, इव्हन अमेरिका ऑल्सो. खतरनाक. आपण जे स्वप्न बघतो ना त्याला दिवा स्वप्न म्हणतात. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा स्वप्न बघणे. आपले जे नेते लोक आपल्याला स्वप्न दाखवतात की आम्ही चीनला आतमध्ये घुसून मारू, त्याला म्हणतात दिवा स्वप्न. लायब्ररीमध्ये अभ्यास करताना गाडी येते आपल्या समोर, लाल दिव्याची गाडी, दॅट इज अ दिवा स्वप्न, दिवसा स्वप्न बघणे. पॉसिबल नाहीये चायनाला त्या ठिकाणी टॅकल करणं. चायना खतरनाक देश आहे. आणि चायना हा मारोडी लोक असतात, मारोडी लोक ज्यांना फक्त बिझनेस घेऊन देणं आहे, तसा चायना आहे. काहीच घेऊन देणं नाही. बिझनेस होतो ना, चला पुढे चला, असा चायना आहे. ओके, असो. सो या ठिकाणी किती मार्कला असेल हा सगळ्यात इंटरेस्टिंग बरं का, सगळ्यात इंटरेस्टिंग सब्जेक्ट हा. आणि हा ऑप्शनल मध्ये सुद्धा तुमच्या पीएसआर मध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. आय आर किती मार्कला असेल, अवरेज 50 मार्काला. ओके. जर तुमचं ऑप्शनल नसेल ना तर हा तुम्हाला घातक ठरतो बरं का, कारण की अभ्यास लय करावा लागतो आणि मार्क फक्त 50 आहेत. अभ्यास म्हणजे भारत आणि जग, भारत आणि इंडिया आणि नेबरिंग कंट्रीज सगळे, भारत पाकिस्तान, भारत अफगाणिस्तान, भारत रशिया, भारत सगळे करायचे आणि फक्त 50 मार्क्स. जर मग ऑप्शनल पीएसआर असेल तर मग इथं कॉम्प्लिमेंटरी होऊन जाते. पुढचं बघा, पुढचं काय, कोणता सब्जेक्ट आहे नेक्स्ट, गव्हर्नन्स. व्हेरी गुड. किती मार्काला, ऍव्हरेज 40 ते 50. व्हेरी गुड. चला, एवढं पण नसेल त्याला, 30 ते 40 पकडा. ओके, 30 ते 40. आणि सगळ्यात बोरिंग सब्जेक्ट आहे हा. इंटरेस्टिंग, सगळ्यात बोरिंग. कारण की आपलं जे गव्हर्नन्स अर्थ आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आवर गव्हर्नन्स इज नॉट ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे काय बरं, पारदर्शक. म्हणजे काय, आता ही जर खिडकी आहे, इज दिस ट्रान्सपरंट? नो. जर ह्याच्यामधलं पलीकडे दिसत असेल देन दिस विंडो इज ट्रान्सपरंट विंडो. आवर गव्हर्नन्स और आवर गव्हर्नमेंट इज नॉट ट्रान्सपरंट. आपल्याला पलीकडे काय चाललंय हेच कळत नाही गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट मधल्या गोष्टी माहित नसल्यामुळे गव्हर्नन्स आपल्याला लवकर कळत नाही. पण डोंट वरी अबाउट दॅट, आय विल एक्सप्लेन इट इन व्हेरी सिम्पल लँग्वेज. ओके, चला. आणि सगळ्यात अजून एक तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जगत असलेला शेवटचा सब्जेक्ट, सोशल जस्टिस. हाऊ मेनी मार्क्स, 30 मार्क्स ऍव्हरेज, 20-30. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे 30 आणि 30 असे पकडा, 60 मार्क. ह्याचा सिलेबस मी तुमच्याकडून तोंडपाठ करून घेणार आहे. मी ज्यावेळेस शिकवतो माझी पहिली सुरुवातच कुठून होते की चल राव बा सांग सिलेबस काय. जोपर्यंत सिलेबस कळत नाही, तोंडपाठ होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं न्यूजपेपर मध्ये कळत नाही. ओके ना. उदाहरणार्थ सोशल जस्टिस मध्ये काय काय टॉपिक्स आहेत, पॉवर्टी, हंगर, हेल्थ अँड एज्युकेशन. इफ देर इज अ इंडेक्स ऑन द एज्युकेशन, एज्युकेशनवर काहीतरी रिपोर्ट आला, असरचा रिपोर्ट एज्युकेशनवर येतो बरोबर, किंवा हेल्थवर रिपोर्ट आला, तुम्हाला कळलं पाहिजे की सिलेबसच्या कोणत्या पॉईंट्सवर रिपोर्ट येतोय किंवा हाऊ वी हॅव टू कनेक्ट दॅट रिपोर्ट विथ अवर सिलेबस. मग जेव्हा न्यूजपेपर तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कधी कळणार ह्यातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यावेळेस तुम्हाला सिलेबस माहित असेल तेव्हा. ओके, सो सिलेबस हा तोंडपड असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी शिकवत असताना मी काही विचारतो मध्येच. म्हणजे आता मी तुम्हाला गव्हर्नन्स शिकून झाला, मी सोशल जस्टिसकडे आलो उदाहरणार्थ, मी आता तुम्हाला काही विचारेल, मला जर काही आठवलं आणि मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आय कॅन आस्क एनिथिंग एनी टाइम. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायचंय, झोपायचं नाही क्लासमध्ये, बरोबर. चला, आता आपल्याला त्या ठिकाणी काय बघायचं, गव्हर्नन्सचा क्रक्स काय, व्हॉट इज एक्झॅक्टली गव्हर्नन्स, आणि सोशल जस्टिसचा क्रक्स काय आपल्या या ठिकाणी बघायचंय, बरोबर. हा सिम्पल आहे, हा इंटरेस्टिंग आहे, आणि हा प्री साठी पण तुम्ही अभ्यास, हा थोडासा त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला थोडासा अवघड वाटेल, पण नंतर सोपं करून द्यायचं काम माझं आहे. आता बघा, जनरली आय डू नॉट प्रिफर द पीपीटी, पण काही राहील नको म्हणून मी आज घेऊन आलो. ओके, सो गव्हर्नन्स. चला,
गव्हर्नन्स. तुमच्या डोक्यामध्ये काय इमेज आहे अबाउट द गव्हर्नन्स, नॉट गव्हर्नमेंट? गव्हर्नन्स म्हणजे काय? गव्हर्नन्स हा, किंवा त्याला मराठीमध्ये आपण प्रशासन असं म्हणतो. देयर इज डिफरन्स बिटवीन द गव्हर्नन्स अँड गुड गव्हर्नन्स. वी आर हिअर, आवर गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू अचीव गुड गव्हर्नन्स, बट गव्हर्नन्स कुड नॉट अचीव. आपलं सरकार प्रयत्न करते सुप्रशासन किंवा गुड गव्हर्नन्स अचीव करायचं. देयर इज डिफरन्स बिटवीन द गव्हर्नन्स अँड गुड गव्हर्नन्स. आय विल एक्सप्लेन दॅट, डोंट वरी. सो व्हॉट इज द गव्हर्नन्स? गव्हर्नन्स म्हणजे काय? एव्हरीवन हॅज टू स्पीक. एव्हरीवन हॅज टू स्पीक. ओके, तुमच्या डोक्यामध्ये गव्हर्नन्स बद्दल जे काय आहे, एक शब्द सांगा सर. गव्हर्नन्स म्हणजे एक्स वाय झेड, गव्हर्नन्स म्हणजे एबीसी. हा, गव्हर्नन्स म्हणजे काय? तुमच्या डोक्यात काय गव्हर्नन्स म्हणजे? गव्हर्नन्स म्हणजे सर सरकार असू शकतो, बरोबर ना? सांगा एव्हरीवन, बोला काहीतरी बोला, शांत बसा. हे बघा, इफ यू आर स्पीकिंग इन द क्लास, देन डेफिनेटली युअर कम्युनिकेशन स्किल विल इम्प्रूव्ह. ओके, आणि यू आर गोइंग टू गिव्ह द इंटरव्ह्यू. सो देअर, हा बघा, मुलांचा प्रॉब्लेम काय असतो? व्हॉट आय स्पॉटेड द प्रॉब्लेम, की मुलांना सगळं येतं, दे नो एव्हरीथिंग, बट व्हेनेवर दे ट्राय टू स्पीक, दे कुडंट एक्सप्रेस प्रॉपरली. त्यांना एक्सप्रेस करता येत नाही की त्यांना डोक्यामध्ये काय आहे. त्याचं कारण काय माहितीये का? आजपर्यंत आपण कधी स्टेज फेस केलेला नसतो, कधी 4 लोकांमध्ये आपण बोललेलो नसतो. आपल्या स्कूलमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये आपण कधीच त्या ठिकाणी, हा तुमचा कम्फर्ट झोन आहे. न बोलणे हा तुमचा कम्फर्ट झोन आहे. सो यू हॅव टू कम आउट फ्रॉम युअर कम्फर्ट झोन. तुम्हाला बाहेर यावंच लागेल, त्याशिवाय तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणार नाही. त्याशिवाय तुम्ही, नाहीतर जर इंटरव्ह्यूला कधी गेलात ना, हात थरथर कापतील, हाताला घाम येईल. आणि ज्या वेळेस तुम्ही अँझायटीमध्ये, टेन्शनमध्ये असता का, त्यावेळेस तुम्हाला तुमचा मेंदू प्रॉपर काम करत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रेशरमध्ये असाल, तुमचा मेंदू प्रॉपर काम करत नाही. प्रॉपर जर काम करत नसेल तर मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तर कसं देणार? त्यामुळे इथंच तुमची त्या ठिकाणी ट्रेस संपवा. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे मी आय रिकमेंड टू द स्टुडंट्स की बाबा तुम्ही काय करा, मेक द ग्रुप्स तयार करा. ग्रुप्समध्ये त्या ठिकाणी व्हॉट एव्हर यू हॅव लर्न इन टुडेज क्लास, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. आणि मुलांच्या ग्रुपमध्ये मुलगी ठेवा, मुलीच्या ग्रुपमध्ये मुलगा ठेवा. रिझन बिहाइंड दॅट, आजपर्यंत आपण कधीच मुलीला बोललेलो नसतो. मुलांचा प्रॉब्लेम काय असतो बघा, जर ग्रामीण भागातली मुलं असतील तर त्यांनी मुलीशी कधी चर्चा केलेली नसते. कारण की ग्रामीण भागात सिस्टम काय, या साईडला मुलं बसतील, या साईडला मुली बसतील, सिस्टम आहे ना ही. आणि जर समजा मुलाखतीमध्ये जर मॅडम आल्या करत्या, मॅडम बोलतायत इकडं, तुम्ही बघता इकडं, बिकॉज वी हॅव द प्रॉब्लेम ऑफ आय कॉन्टॅक्ट. आपला आय कॉन्टॅक्ट वाला प्रॉब्लेम आहे का नाही? सो त्यामुळे आपण ज्यावेळेस ग्रुप बनवणार डिस्कशनचा, एखादी मुलगी ठेवा ग्रुपमध्ये आणि मुलीने पण एखादा मुलगा ठेवा, कॉमन डिस्कस करा. जेणेकरून काय होणार आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होईल. सो व्हॉट इज युअर थॉट्स अबाउट द गव्हर्नन्स? प्रशासन म्हणजे शासन. ओके, प्रशासन मीन्स गव्हर्नमेंट. हा, ओके. ऍक्टिव्हिटीज फ्रॉम, very good. Activities and process which governments perform regarding to the implementation of the scheme. Very good. Policies. Okay, governance means the policy of the government. Okay, ठीक आहे, very good. Everyone is giving the right answer. आपण त्या डिरेक्शन चाललोय. Okay, try to speak in English. This is English medium batch. Okay, try to speak in English. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इफ यू आर प्रिपेरिंग इन द इंग्लिश मीडियम, देन यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश. वाय? का माहितीये का? तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कम्युनिकेशन स्किल सुद्धा इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. इंग्लिश जर येत असेल ना, एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असतो माणसाचा की मला इंग्लिश येते. लक्षात ठेवा, म्हणजे काही मुलांना नसेल पण जे ग्रामीण भागातले आहेत ना, बिकॉज आवर सोसायटी कन्सिडर इफ ही और शी इज कम्युनिकेटिंग वेल इन इंग्लिश, ही और शी इज टॅलेंटेड पर्सन. आपली सोसायटी काय कन्सिडर करते, जर ह्याला इंग्लिश येते, हा लय हुशार आहे, असं सोसायटीमध्ये आहे. परंतु इंग्लिशचा आणि नॉलेजचा काही संबंध नाही बरं का. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. ओके, हा, गुड. ओके, अजून एक गोष्ट, इंग्लिशमध्ये बोलताना कोणी जरी हसलो तर इंग्लिशमध्ये बोलायचं. 10 दिवस असतील पण नंतर ते 11 दिवस म्हणजे हा प्रयत्न करतोय. माझा प्रवास तुम्हाला सांगतो मी, मला फर्स्ट इयर पर्यंत इंग्लिश शब्द पण येत नव्हता. मी माझ्या आयुष्यात कधी एक लाईन सुद्धा लिहिली नव्हती फर्स्ट इयर पर्यंत. सेकंड इयरला असताना मी इथं एसपी कॉलेजला इंग्लिश मिडियम घेतलं. म्हणलं जे होईल ते, आर नाही तर पार, इंग्लिशमध्येच लिहायचं. कारण की एका कार्यक्रमामध्ये मला इंग्लिश बोलायला लावलं, मला आलंच नाही. समोर मुली बसलेल्या होत्या, लागलं ते अरे आपल्याला येत नाही इंग्लिश. नंतर मला आता इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं. रोज 8-8 तास नुसते इंग्लिश पेपर वाचणे, इंग्लिश व्हिडिओ बघणे वगैरे वगैरे, आणि नंतर इंग्लिशमध्ये पेपर लिहिला डायरेक्टली. रोज बोला, रोज ऐका, 100% इम्प्रूव्ह होईल. हा, पब्लिक सर्व्हिस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, पब्लिक सर्व्हिस. हा, कोण राहिले?
हा, issues related poverty, hunger. Okay. Governance is nothing but it is the process by which government is trying to do welfare for the community. ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसच्या गव्हर्नन्स इज द प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेस मधनं सरकार काय करते, लोकांपर्यंत वेलफेअर स्कीम घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटच्या स्कीम फॉर्म होणे, त्या लोकांपर्यंत घेऊन जाणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ह्यालाच गव्हर्नन्स म्हणतात. प्रॉपर ऐकून घ्या, समजून घ्या. ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय झाली, स्कीम तयार झाली. सेंट्रल सेक्रेटरीएट मध्ये स्कीम बनतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. ओके. या ठिकाणी स्कीम तयार झाली. उदाहरणार्थ त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, सगळ्यात प्रसिद्ध, सगळ्यात गाजलेली योजना, महिलांची आवडती योजना, बरोबर का, तयार झाली. ओके. इथून त्या ठिकाणी डिलिव्हर कोण करणार आहे, आपलं कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह बॉडीज, बरोबर ना, आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि पीपल पर्यंत ती पोहोचणार आहे. ही जी पूर्ण प्रोसिजर आहे, ह्यामध्ये टार्गेट काय आहे, व्हॉट इज द टार्गेट, टू डू द वेलफेअर ऑफ द पीपल. सर्वसामान्य लोकांचं कल्याण साधायचंय, वेलफेअर त्या ठिकाणी साधायचंय, हे टार्गेट आहे. मग ही जी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरलाच काय म्हणतात, गव्हर्नन्स म्हणतात. त्या प्रोसिजरलाच काय म्हणतात, गव्हर्नन्स. मत लक्षात ठेवा, गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंट इज टोटली डिफरंट. ही प्रोसिजर कोण रन करते, गव्हर्नमेंट रन करते, परंतु ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस, ह्यालाच गव्हर्नन्स म्हणतात. स्कीम फॉर्म होणे, त्या स्कीम लोकांपर्यंत जाणे, लोकांना त्याचा फायदा होणे, ह्यालाच म्हणतात गव्हर्नन्स, प्रशासन. लक्षात, समजते का, तिथपर्यंत समजलं म्हणजे आपल्याला ह्यामध्ये काय बघायचंय, व्हॉट इज गोइंग टू लर्न इन दिस टॉपिक, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन दिस सब्जेक्ट, की गव्हर्नमेंटची प्रोसिजर कशी चालते, व्हॉट गव्हर्नमेंट एक्झॅक्टली डुईंग फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. समजते का, बघा. गव्हर्नन्स इज द मॅनर ऑफ गव्हर्निंग and the process by which decision are implemented. हेच मी तुम्हाला सांगितलेलं मराठीमध्ये, की सरकारच्या योजना तयार होणे, योजना लोकांपर्यंत पोहोचणे, ह्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात, तर गव्हर्नन्स असं म्हणतात. एकदम सोप्या भाषेमध्ये, गव्हर्नन्स इज द मॅनर ऑफ गव्हर्निंग अँड द प्रोसेस बाय विच डिसिजन आर इम्प्लिमेंटेड. सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवणे, अंमलबजावणी करणे, इम्प्लिमेंट करणे, त्यालाच गव्हर्नन्स म्हणतात. ओके. आता बघा, गव्हर्नन्स बाय इटसेल्फ इज अ न्यूट्रल टर्म. गव्हर्नन्स इज अ न्यूट्रल टर्म अँड गुड गव्हर्नन्स इज अ पॉझिटिव्ह टर्म. वी आर हिअर, आवर गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू अचीव गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, चांगलं प्रशासन, बरोबर ना. चांगलं प्रशासन म्हणजे काय, की असं प्रशासन असणारे जे त्या ठिकाणी लोकांपर्यंत वेळेमध्ये योजना घेऊन जाते, सरकारमध्ये काय सुरू आहे ते त्या गव्हर्नन्स मध्ये कळत आहे, एव्हरीथिंग ट्रान्सपरंट, रिस्पॉन्सिबल, ट्रान्सपरंट आहे, सगळ्या गोष्टी कळत आहेत. आता कोणत्या प्रशासनाला गुड गव्हर्नन्स म्हणायचं किंवा चांगलं प्रशासन म्हणायचं, की ज्या प्रशासनामध्ये आखल्या जाणाऱ्या स्कीम लोकांना कळत आहेत, त्या प्रशासनामध्ये त्या ठिकाणी काय सुरू आहे हे लोकांना कळत आहे, त्या प्रशासनामध्ये क्रायटेरिया काय, कोण स्कीम मागते, लोकांचा सहभाग आहे का नाही त्याच्यामध्ये, म्हणजेच काय, तर ते सरकार, ते प्रशासन कसं आहे, तर गुड आहे, गुड गव्हर्नन्स आहे. हे सध्या आपल्याकडे होते का, नाही होत. स्मॉल स्केलला होते. स्मॉल स्केल म्हणजे काय, तर ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी लोक एकत्र येत आहेत, पीपल कम टुगेदर अँड दे फॉर्म द स्कीम. ते त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये भाग घेत आहेत आणि ग्रामसभेमध्ये भाग घेऊन ते त्या ठिकाणी सरपंचाला काय सांगतायत, की हे आपल्या गावासाठी झालं पाहिजे. सो हे स्मॉल स्केलचं गव्हर्नन्स आहे. इफ देर इज अ पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन द गव्हर्नन्स, देन वी कॅन कॉल दॅट गव्हर्नन्स इज अ गुड गव्हर्नन्स. ओके. बघा, गव्हर्नन्स बाय इटसेल्फ इज अ न्यूट्रल टर्म, while good governance implies positive attributes and values association with the quality of the governance. आता गुड गव्हर्नन्स त्या ठिकाणी काही तुम्हाला हे पॅरामीटर्स आहेत. UNDP म्हणजे काय, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशनचा डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो. व्हॉट इज द युनायटेड नेशन, असा अभ्यास करायचा. एक शब्द बघितला तर डीप मध्ये जायचं, नेमकं आहे काय बाबा, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. कशासाठी स्थापन केली ती बरं, व्हॉट वॉज द पर्पज टू इस्टॅब्लिश द युनायटेड नेशन्स. हा, खूप महत्वाची संघटना आहे. IR मध्ये तुम्हाला ह्याशिवाय जमणारच नाही.
इन फ्युचर वॉर झाले, ठीक आहे. टू मेंटेन द पीस ऍट द ग्लोबल लेवल. ओके, अजून सुरुवात स्टार्टिंग याचा पर्पज काय होता? टू मेंटेन द पीस. ओके, देर शुड बी नॉट द थर्ड वॉर. 2 वॉर झाले होते, तिसरं जागतिक युद्ध नको व्हायला, त्यामुळं युएनची स्थापना केली. बरोबर का? हा सुरुवातीचा मोठो होता, पण नंतर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ओरिएंटेड सुद्धा त्या ठिकाणी गोष्टी आखल्या जाऊ लागल्या, की जे थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत. थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणजे काय? इंडिया. थर्ड वर्ल्ड कंट्रीज मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन? कोल्ड वॉर मध्ये काय दोन्ही बाजू नव्हत्या. ओके, अजून? ओके, नॉट एक्झॅक्टली दॅट. थर्ड वर्ल्ड कंट्रीज मीन्स की ज्या त्या ठिकाणी जवळजवळ 1950च्या नंतर नव्याने स्वातंत्र्य झालेले देश, ज्यांच्यावर त्या ठिकाणी ब्रिटिशांचं फ्रान्सचं राज्य होतं, असे देश थर्ड वर्ल्ड कंट्रीज. फर्स्ट वर्ल्ड काय होता? तर वेस्टर्न कंट्रीज. सेकंड वर्ल्ड ह्या साईडच्या कंट्रीज, युरोपच्या कंट्रीज, युरोपियन किंवा ईस्टर्न कंट्रीज. आणि थर्ड वर्ल्ड म्हणजे त्या ठिकाणी आशिया खंडामधील असतील, आफ्रिका खंडातील असतील, ज्या नव्याने स्थापन झालेल्या होत्या. बरोबर ना? त्याला आपण थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणतो, आणि त्यामध्ये भारत येतो, इंडिया येतो. सो इंडिया वॉज द लीडर ऑफ थर्ड वर्ल्ड कंट्रीज. भारत हा तिसऱ्या जगातील देशांचं नेतृत्व करणारा देश होता. कसं बरं? कशाच्या मार्फत भारत करत होते? भारत कशाच्या मार्फत त्या ठिकाणी थर्ड वर्ल्ड कंट्रीचं नेतृत्व करत होता? कशाच्या मार्फत? विच मुवमेंट? हा, यस, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. नॉन अलाइनमेंट मुवमेंट वॉज नॉन अलाइनमेंट मीन्स एकत्र येणे. ओके, नॉन अलाइनमेंट, आम्हाला एकत्र यायचं नाही. कोणापासून दूर राहायचंय? मग आम्हाला एकत्र यायचं नाही. याचा अर्थ आम्हाला कोणापासून तरी वेगळं राहायचंय ना. 2 त्या ठिकाणी ग्रुप्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले. कोणते ग्रुप्स होते? एक अमेरिकेचा, एक गट होता अमेरिकेचा, दुसरा होता USA. ओके, आणि पहिला USA होता, दुसरा युनायटेड स्टेट अमेरिका होता. सोव्हिएट रशिया, पण त्याला आपण अजून वेगवेगळं नाव ओळखतो. USA, बरोबर का? UAE. युक्रेन पिल्लूसा देश असा जो अमेरिकेला टक्कर देईल. त्यामुळे तुमचं लक्ष बारीक ठेवा. USSR, युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, हा एक दुसरा गट होता. आणि ह्या दोघांना बी काय वाटायचं की नव्याने स्थापन झालेले देश आमच्याकडे आले पाहिजेत. अमेरिकेला वाटायचं भारत आमच्याकडे पाहिजे, USSR ला वाटायचं भारत आमच्याकडे पाहिजे. बरोबर ना? सो आपण काय निवडलं? नॉन अलाइनमेंट मुवमेंट. आम्हाला दोघांकडे पण जायचं नाही, आम्हाला तिसरा फ्रंट निर्माण करायचा आहे. त्यालाच म्हणतात नाम. नाम म्हणजे काय? नॉन अलाइनमेंट मुवमेंट. नामचं असे NAM, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. बरोबर का? चला, ओके. आता गुड गव्हर्नन्स म्हणजे कोणत्या प्रशासनाला त्या ठिकाणी सुप्रशासन म्हणायचं? गुड गव्हर्नन्स मीन्स व्हॉट? की सुप्रशासन, चांगलं प्रशासन. बरोबर ना? बघा, ज्या शासनामध्ये पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स म्हणजे काय? लोकांचा सहभाग. काय? लोकांचा सहभाग. प्रशासनामध्ये जर लोकांचा सहभाग असेल तर आपण काय म्हणायचं? ते प्रशासन चांगलं आहे. If there is a participation of the people in the governance, then we can call that governance is a good governance. For example, ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये गावाच्या नावाला असतो, लोक करत नाहीत पार्टिसिपेशन, तुम्हालाही माहिती आहे. का करत नाहीत? भांडणं होतात. सरपंच खुंकार असतो, हातात त्या ठिकाणी सोन्याच्या साखळ्या असतात. त्याला जर कोणी प्रश्न विचारला तर तो कोण आहेस? आर यू फ्रॉम पाकिस्तान? हे रियालिटी आहे ना. आपल्याला उत्तरामध्ये लिहायचंय ग्रामसभा इज द एक्झाम्पल ऑफ द गुड गव्हर्नन्स, पण रियालिटीमध्ये आहे का? नाहीये. एखाद्या गावामध्ये होऊ शकतं. काही आदर्श गाव सुद्धा आहेत, जसं की आपण नाव घेतलं 2-4 जणांचं. काय नाव आहे ते? पोपोटराव पवार ना, पोपोटराव पवार. अजून 2-3 गाव आहेत त्या ठिकाणी चांगले. भास्करराव पेरे, त्यांचं पण नाव प्रसिद्ध आहे. ह्यांच्या गावामध्ये गरम पाणी येतं, आपल्या गावामध्ये प्यायचं पाणी पण येत नाही. ह्यांच्या गावामध्ये रोज सकाळी त्या ठिकाणी गावातील प्रत्येक व्यक्तीला आंघोळीला गरम पाणी येतं. गरम पाण्याचा वेगळा नळ, प्यायच्या पाण्याचा वेगळा नळ आणि वापराच्या पाण्याचा वेगळा नळ. आणि आपल्याकडे काहीच येत नाही, तिन्ही पण नाहीये.
बरोबर. सो ह्या ठिकाणी एखाद्या प्रशासनामध्ये जर लोकांचा सहभाग असेल तर आपण काय म्हणायचं, ते प्रशासन काय तर चांगलं आहे. लक्षात ठेवा, आपण कुठून कुठपर्यंत चाललोय, आपण गव्हर्नन्स कडून गुड गव्हर्नन्स कडे चाललोय. गव्हर्नन्स म्हणजे काय, ती अशी प्रक्रिया ज्या मार्फत लोकांचं कल्याण साधण्याचा शासनाकडून प्रयत्न केला जातो, ह्याला म्हणतात गव्हर्नन्स. बरोबर का. आता गव्हर्नन्स कडून आपण कुठे चाललोय, गुड गव्हर्नन्स कडे. गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, असं प्रशासन ज्या ठिकाणी लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असतो. आपल्या प्रशासनाला त्या ठिकाणी सुप्रशासन अचीव्ह करायचंय. आवर गव्हर्नर्स वॉन्ट टू अचीव्ह गुड गव्हर्नन्स बट दे हॅव फेल मेनी टाइम्स. ते अपयशी रोज होत आहेत. का? कारण की लोकांचा विश्वास उडालेला प्रशासनावर. प्रशासन म्हणल्यानंतर टेबलाच्या खालून काहीतरी दे, त्याशिवाय काम होते का? नाही होत. जर तुम्हाला कधी त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर कधी जा तालुक्याला, तुमच्या तहसीलमध्ये दिसतं ना, लोही परेशान करते तुम्हाला असं वाटेल बूट काढून मारतोय तोंडावर मी. जास्त नाही, 100 रुपयेच घेतात, पण 100 रुपयासाठी परेशान करतात. सो हाऊ वी कॅन बिलीव्ह इन द गव्हर्नन्स? नाही. जर लोकांचा सहभाग नसेल तर असं म्हणायचं त्या ठिकाणी दिस इज नॉट गुड गव्हर्नन्स. पहिलं फीचर काय, युएनडीपी काय सांगते, युएनडीपी म्हणते की हे 8 फीचर आहेत की ज्या ठिकाणी आपण गुड गव्हर्नन्स अशा प्रशासनाला म्हणू शकतो. पहिलं काय, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. बरोबर ना, की ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग आहे. दुसरं काय, ट्रान्सपरंट. प्रशासनामध्ये चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा लोकांपर्यंत जर पोहोचत असेल, प्रशासन काय करते, तुमची एखादी गेलेली फाईल ती कधीपर्यंत त्या ठिकाणी पास होऊन येईल, जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही काय म्हणणार की दिस गव्हर्नन्स इज अ गुड गव्हर्नन्स. ट्रान्सपरन्सी आहे का आपल्याकडे? नाहीये. आपला कळत नाही काय सुरू आहे. बरोबर ना. परंतु आता थोडं ऑनलाईनच्या मार्फत त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी अचीव्ह होतीये. तुम्ही जर एखादी त्या ठिकाणी एखादं तुम्ही सर्टिफिकेट काढलं, एका सर्टिफिकेट तुम्ही टाकलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर ते कोणत्या टेबलवर आहे हे तुम्हाला मोबाईलवर कळतं. बरोबर ना. कधी केलंय का तुम्ही? कधी केलंय का? नाही केलं. एखादं सर्टिफिकेट जर तुम्ही त्या ठिकाणी दिलं काढायला तहसीलमध्ये, ते सर्टिफिकेट 2-3 टेबल असतात. पहिला टेबल, दुसरा टेबल, तिसरा टेबल. 3 टेबल मधून पास झाल्यानंतर त्या ठिकाणी तहसीलदार सही करतो. तहसीलदार काहीच बघत नाही. सही म्हणजे डिजिटल सही होती, डायरेक्ट अंगठा लावला की खतम कार्यक्रम, ऑटोमॅटिकली सही होते त्याच्यावर. मग ते 3 टेबलवर पास झाल्यानंतर तहसीलदार बघत असतो. मग कोणत्या टेबलवर आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कळतं. त्या सर्टिफिकेटचा एक नंबर असतो, तो नंबर टाकायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळणार की माझी फाईल जी आहे ती कोणत्या टेबलवर आहे. ह्याला काय म्हणायचं, ई गव्हर्नन्स. काय म्हणायचं, ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन आवर गव्हर्नन्स. यूपीएससी आस्किंग रेग्युलरली क्वेश्चन ऑन दिस टॉपिक. त्यामुळे ई गव्हर्नन्स खूप महत्वाचं, आपण पुढे बघणार आहोत, सेपरेट टॉपिकच आहे. व्हॉट इज द ई गव्हर्नन्स, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द ई गव्हर्नन्स, व्हॉट गव्हर्नमेंट एक्झॅक्टली डुईंग फॉर ई गव्हर्नन्स, व्हॉट इज द वे फॉरवर्ड. ओके, बोर होते का? नाही, घडी बघतोय तुम्ही. ठीक आहे. ट्रान्सपरंट, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळत आहेत. बरोबर का. तिसरं अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, व्हॉट इज द अकाउंटेबिलिटी? उत्तरदायित्व ना. पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये अकाउंटेबिलिटी म्हटल्यानंतर काय प्रतिमा किंवा काय इमेज तयार होते. सो जर त्या ठिकाणी तुमचा मला खूप दिवसापासून यावर असेल तर मी तुम्हाला विचारेल, एम आय अकाउंटेबल पर्सन? अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, दिलेले काम वेळेत करणे, जबाबदार व्यक्तिमत्व. सो प्रशासन दिलेलं काम जर वेळेत करत असेल तर ते सुप्रशासन म्हणून आपण त्याला ओळखायचं. ओके, म्हणजे प्रशासनामध्ये अकाउंटेबिलिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय, सरकारच्या योजना जबाबदारीने लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवून घेऊन जाणे. आपलं सरकार, लक्षात ठेवा, ह्यापैकी कोणतीही स्कीम त्या ठिकाणी, म्हणजे हे जे आहे हे गुड गव्हर्नन्स अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून फीचर्स आहेत. बरोबर ना. आपल्याकडे हे करायचं आहे आपल्याला. यू आर गोइंग टू पार्ट ऑफ द गव्हर्नन्स. तुम्ही बनणार आहात ना, यू आर गोइंग टू बिकम द पार्ट ऑफ द गव्हर्नन्स. तुम्ही प्रशासनाचा भाग बनणार आहात. मग तुम्हाला हे अचीव्ह करायचं आहे म्हणून आपल्या सिलेबसमध्ये आहे. उगत दिलेलं नाही की चला जा रे अभ्यास सुरू नाही गव्हर्नन्सचा. काहीतरी 4 गोष्टी लोकांप्रती बाबा आपल्याला करायच्यात. पुढे काय की कॉन्सेन्सस ओरिएंटेड म्हणजे काय बरं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड, कॉन्सेन्सस ओरिएंटेड म्हणजे काय, प्रशासनामध्ये घेतले जात असलेल्या निर्णयामध्ये लोकांचा सहभाग, सार्वत्रिमते, लोकांचं मत विचारात घेऊन त्या ठिकाणी प्रशासनामध्ये निर्णय घेतले जात आहेत का. जर हे होत असेल तर ते प्रशासन त्या ठिकाणी चांगलं आहे. प्रश्न त्या ठिकाणी मला वाटतं 13 आला होता, 2013ला युपीएससीच्या मेन्सला. व्हॉट आर द फीचर ऑफ द गुड गव्हर्नन्स. म्हणजे आपला 8 टाकायचे होते त्याच्यामध्ये. सरळ सरळ प्रश्न येतो, पण आता लय अतरंगी प्रश्न युपीएससी विचारते. तेच असतं परंतु फिरून टाकलेलं असतं.
कधी कधी प्रश्न समजायलाच खूप वेळ जातो, असं वाटतं काही ना क्या चाहते हो. 3 लाईनचा प्रश्न असतो, पहिली लाईन वाचा घेतल्यानंतर आपण दुसरी लाईनच्या शेवट लावलो की पहिली लाईन आपण विसरून जातो की पहिल्या लाईन मध्ये काय म्हटलं नेमकं. म्हणजेच काय की प्रश्न खूप लेंदी असतात. त्यासाठी आपल्याला आपल्या इंग्लिश भाषेवर प्रचंड कम्युनिकेशन असायला पाहिजे. आणि इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट किंवा इंग्लिश समजण्यासाठी चांगली तुम्हाला रोज न्यूजपेपर वाचावा लागेल. रोज. जर तुम्ही वृत्तपत्र वाचत नसाल तर तुमचा सीसॅट पेपरच क्लिअर होणार नाहीये. सीसॅट एक वेगळीच त्या ठिकाणी दुनिया आहे ती. सीसॅट खतरनाक विषय बरं का. जर सीसॅट ला हलक्यात जर घेत असाल तर सीसॅट तुम्हाला उचलून असं बाहेर ठेवेल. जीएस पेक्षा पण सीसॅट अवघड झाले आता. आणि जर पुढच्या वर्षी अटेम्प्ट देणार असा 26 ला तर आतापासून सीसॅटचं प्रिपरेशन करा. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याला 10वीला 100 पैकी 99 मार्क्स मॅथमध्ये. 100 पैकी 99 म्हणजे बोटावर सगळ्या गोष्टी. कॅल्क्युलेशन खतरनाक विषय. बसल्यानंतर त्याला सांगितलं पर्सेंटेज लगेच काढतो तो. पण तो सीसॅट मध्ये 2-3दा फेल झालाय. जीएस क्लिअर. त्याने हलक्यात सीसॅटला थोडं हलक्यात घेतलं. त्याला वाटलं मी 100 पैकी 99चा माणूस आहे, मी आरामशीर पास होईल. थोडं हलक्यात घेतलं, 2-3दा गुचकी खाल्ली सीसॅट मध्ये. सीसॅटला हलक्यात घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, मार्केटमध्ये थोडंसं फिरा, तुम्हाला कळेल. सीसॅट एक भयंकर प्राणी आहे, लक्षात ठेवा मार्केटमध्ये. त्यामुळे आतापासून काहीतरी करा सीसॅटला. आतापासून म्हणते मी का, भले तुम्ही त्या ठिकाणी 27ला जरी अटेम्प्ट असेल तर माझं सजेशन राहील, प्रांजळ सजेशन आहे की रोज 30 मिनिटं काहीतरी करा. मग त्यासाठी काय करायचं, न्यूजपेपर वाचल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वाचण्याची सवय लागते. आणि तुम्हाला सीसॅट मध्ये कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे. मला वाटतं 25 ते 27 त्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे पॅसेज अख्खं एक पान भरून पॅसेज असतो आणि एकच प्रश्न असतो. सुरू केल्यानंतर खाली तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय विचारलं हेच मला विसरून जातं. मग एक पॅसेज जर त्या ठिकाणी 5 वेळेस वाचून जर समजत नसेल तर तुमचा सीसॅटचा पेपर कव्हर होणार नाहीये. मग तुम्हाला तुमची रिडिंग स्पीड वाढवावी लागेल. ओके. पुढे काय, रूल ऑफ लॉ म्हणजे काय बरं. रूल ऑफ लॉ तुम्ही खूपदा ऐकला असेल. जर तुमच्या प्रशासनामध्ये त्या ठिकाणी रूल ऑफ लॉ असेल तर ते प्रशासन चांगलं प्रशासन म्हणून म्हटलं जाईल. रूल ऑफ लॉ म्हणजे काय, रूल ऑफ लॉ म्हणजे काय. रूल म्हणजे काय, शासन. कशाचं, कायद्याचं. हे जे शासन असणार आहे, हे जे प्रशासन असणार आहे, हे कायद्यानं चालणार आहे. कोणत्याही एका व्यक्तीला विशेष अधिकार आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी कमी लेखलं जाईल असं प्रशासनामध्ये नसेल. म्हणजे जे काय प्रशासन चालणार आहे हे प्रशासन फक्त कायद्याने चालणार आहे. रूल ऑफ लॉ. बरोबर ना. आपली चालतं का असं, आमदाराचा एखादा व्यक्ती गेला की तो जरी भले मागून जर डायरेक्ट एंट्री भेटते कॅबिन मध्ये साहेबाच्या आतमध्ये. आपलं प्रशासन हे रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं प्रशासन नाही. जर असेल तर त्या ठिकाणी आपलं प्रशासन त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्स म्हणून ओळखायचं. इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, इन्क्लुझिव्हनेस म्हणजे काय बरं. इन्क्लुडिंग म्हणजे काय, सर्वसमावेशकता. समाजामधील प्रत्येक घटकाला त्या प्रशासनामध्ये स्थान दिलं जाते. त्या प्रशासनामध्ये समाजातील प्रत्येक घटकाची दखल घेतली जाते. म्हणजेच प्रशासन कसं आहे, चांगलं आहे. बरोबर. आणि पुढे काय, इफेक्टिव्ह अँड इफिशियंट. काम वेळेत करते, कमी रिसोर्सेस वापरून करते, इफेक्टिव्ह कामं करते, म्हणजे त्या ठिकाणी ते प्रशासन चांगलं आहे. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबसचा क्रक्स डिस्कस करतो. हे होता त्या ठिकाणी गव्हर्नन्स. गव्हर्नन्स बघितलं आपण. गव्हर्नन्स म्हणजे काय, लास्ट गव्हर्नन्स म्हणजे काय, इंग्लिश. स्कीम फॉर्म करणे. बर. स्पीक. हा तुम्ही सर. ओके. Governance is nothing but it is the process by which government is trying to do the welfare for the people. It is just process, forming of the scheme and implementing of the scheme and reaching to the people. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसिजरला त्या ठिकाणी गव्हर्नन्स असं म्हटलं जातं. प्रशासन. आणि त्या प्रोसेसचा, त्या प्रशासनाचा, त्या प्रक्रियेचा तुम्ही भाग बनणार आहात. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हा टॉपिक कमी मार्कसाठी दिलेला आहे. तुम्हाला ऍक्च्युअली प्रशासन म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे लाभासनाला ट्रेनिंग मध्ये. बरोबर ना. इथे तुम्हाला त्या बेसिक गोष्टी फक्त प्रशासन संदर्भात माहित असल्या पाहिजेत. हा पहिला टॉपिक होता. आता ह्याच्यावर हा एक प्रश्न असतो. अजून प्रश्न काय असणार आहेत, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द गव्हर्नन्स इन इंडिया. सिंपल प्रश्न जर कन्सिडर केला, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स और इश्यूज इन द गव्हर्नन्स इन इंडिया. त्यामुळे गव्हर्नन्स म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. ते आपण पुढे शिकणार आहोत. पुढचा आणि महत्वाचा टॉपिक
सिटीजन चार्टर. काय सिटीजन चार्टर म्हणजे काय बाळांनो? सिटीजन चार्टर म्हणजे काय? थोडंसं असं आहे तुम्ही, हा दिसत नाही तुम्ही सांगा. सिटीजन चार्टर म्हणजे काय? ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात? नागरिकांची सनद. लय महत्वाचा टॉपिक बरं का, आणि तुम्ही रोज बघता इकडे तिकडे गेल्यानंतर. सिटीजन चार्टर म्हणजे सर काय? कधी तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात का? सरकारी दवाखान्यामध्ये गेला असता प्राथमिक वगैरे, दुय्यम किंवा टर्सरी सेक्टरला. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एक अशी पाटी असते बघा, त्या टाईपची, किंवा अशी एक त्या ठिकाणी बोर्ड असणार आहे की तुम्हाला डॉक्टर 9 वाजता येतील, तुम्हाला या ठिकाणी चांगल्या सेवा दिल्या जातील, तुम्हाला काय तक्रार असेल तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. व्हॉट XYZ रिगार्डिंग दॅट इन्स्टिट्यूशन. सिटीजनचा चार्टर ती नागरिकांची सनद आहे की ज्यामध्ये ह्या इन्स्टिट्यूशन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या सेवा मिळणार आहेत हे मेन्शन केलेलं असतं. नागरिकांच्या साठी तयार केली गेलेली सनद. जे चार्टर आहे ते कोणासाठी? सिटीजनसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यासाठी आहे. जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये जातो त्या ठिकाणी ते मेन्शन केलेलं असतं की ह्या संस्थेमध्ये तुम्हाला कोणत्या सेवा मिळणार आहेत. जर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या संस्थेतील सेवाबद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही या खालील दिलेल्या नंबरवर तक्रार करू शकता. सिटीजन चार्टर त्यालाच म्हणतात. आता तुम्ही कधी गेलात पुणे महानगरपालिकेमध्ये गेलात किंवा तुम्ही तुमच्या गावाकडल्या तहसीलमध्ये गेलात, तुम्ही ग्रामसभेमध्ये पण असणं अपेक्षित आहे, परंतु ग्रामसभा आपली ठेवत नाही. कारण तक्रार जर सांगायला लागलं तर प्रचंड तक्रारी असतात ग्रामसभेबद्दल, बरोबर ना? मग सिटीजन चार्टर म्हणजे वेगळं काही नाहीये. असा दस्तऐवज, असा कागद, असा चार्टर की ज्यामध्ये नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा मेन्शन केलेल्या असतात. वेगळं काय नाहीये. ओके. सिटीजन चार्टर म्हणजे त्या ठिकाणी काय? हा, सिटीजन चार्टर इज अन इन्स्ट्रुमेंट दॅट सिक्स टू मेक द ऑर्गनायझेशन ट्रान्सपरंट, अकाउंटेबल अँड सिटीजन फ्रेंडली. हे वेगळंच प्रकरण आहे काहीतरी. हा, म्हणजे असा कागद की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमची जी संघटना आहे ती कशी बनणार आहे? ट्रान्सपरंट, अकाउंटेबल आणि सिटीजन फ्रेंडली. आता बघा ट्रान्सपरंट कशी बनणार आहे? उदाहरणार्थ त्या ठिकाणी जर एक बोर्ड लावलेला आहे की तुम्हाला या ऑर्गनायझेशन मध्ये त्या ठिकाणी तुमच्या तक्रारी, तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा मोफत मिळणार आहेत किंवा तुम्हाला औषध मोफत मिळणार आहेत. जर तुमच्याकडनं कोणी 500 रुपये घेतले तर तुम्हाला काय करा, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकता. तुम्ही ह्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणाला पैसे द्यायचे नाहीत. जर तुम्हाला कोणी पैसे मागितले तर तुम्ही खालील नंबरवर त्या ठिकाणी तक्रार करू शकता. ह्यानं काय होणार आहे? तर ऑर्गनायझेशन ट्रान्सपरंट बनणार आहे. ऑर्गनायझेशन काय होणार आहे? ट्रान्सपरंट बनणार आहे, सिटीजन फ्रेंडली बनणार आहे, अकाउंटेबल बनणार आहे. त्या चार्टरमुळे ती संस्था काय होणार आहे? चांगलं काम करणार आहे. आता या सिटीजन चार्टर बद्दल त्या ठिकाणी आपलं विचारतात, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द सिटीजन चार्टर? काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे काय? अवेअरनेस अबाउट द सिटीजन चार्टर. पीपल डू नॉट हॅव आयडिया अबाउट यू आर ऑल्सो. तुम्हाला पण आतापर्यंत माहित होतं का? आपल्यालाच माहित नाही, आपण अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. ग्रामीण भागातील लोक किंवा जे अशिक्षित आहेत त्यांना तर काहीच कळणार नाहीये, बरोबर ना? जर वी डू नॉट हॅव आयडिया अबाउट द सिटीजन चार्टर, वी कॅनॉट एक्सपेक्ट दिस टाइप ऑफ आयडिया फ्रॉम द लोकल पीपल ऑर द पीपल. लोकांना याबद्दल माहितीच नाही की बाबा असं काहीतरी असतं, बरोबर ना? सो लोकांना याबद्दल त्या ठिकाणी आयडिया नाही, पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय असू शकतो याच्यामध्ये? सिटीजन चार्टर म्हणजे काय समजलं? समजलं का नाही समजलं? नाही समजलं, नाही समजलं, नाही समजलं. सिटीजन चार्टर म्हणजे असा दस्तऐवज ज्या ठिकाणी तुम्ही ज्या संस्थेमध्ये गेलात, प्रोबेबली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत या संदर्भाची सर्व माहिती त्या दस्तऐवजावर दिलेली असणार आहे आणि तो एंट्री केल्याच्या नंतर त्या ठिकाणी असतो. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी मोबाईल काढा आणि तिथे गुगलला टाका सिटीजन चार्टर, लगेच टाका, तुम्हाला लगेच कुठेतरी त्या ठिकाणी भेटेल. लगेच टाका, 1 मिनिट आपण थांबू. सिटीजन चार्टर हे बघा स्पेलिंग आहे, असं टाकून द्या. तुम्हाला काय दिसतंय बघा गुगलला, इन्स्टाला नाही. सिटीजन चार्टर.
आणि इमेज मध्ये जा, इमेज मध्ये वर तुम्ही इमेज असतो ना ऑप्शन, इमेज ऑप्शन असतो. आले कोणाकडे काही? सिटीजन चार्टर इन द हॉस्पिटल असं टाका, सिटीजन चार्टर इन द हॉस्पिटल. मी पण टाकतो. हे बघा, आलं का असं काही तुम्हाला? ओपीडीची फी 10 रुपये, 10 रुपयाच्या वरी कोण द्यायची नाही ओपीडी, बरोबर का? औषधाचे पैसे शून्य. हे झालं बघा. ऑन गोईंग नॅशनल प्रोग्राम कोणकोणते? ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणकोणते गव्हर्नमेंटचे स्कीम लागू होणार आहेत, बरोबर ना? महात्मा फुले जी काही स्कीम आहे त्या लागू होणार आहे का? आयुष्यमान भारत लागू होणार आहे का? सर्व माहिती या ठिकाणी त्या चार्टरमध्ये दिली असते. म्हणजे तुम्ही ह्या ऑर्गनायझेशन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काय काय त्या ठिकाणी सेवा मिळणार आहेत, त्या सर्व सेवा या चार्टरमध्ये मेन्शन केलेल्या असतात. जर तुम्हाला त्या सेवा मिळाल्या नसतील, मिळत नसतील, तर तुम्हाला खाली एक तक्रार क्रमांक सुद्धा दिला, तक्रार निवारण केंद्र सुद्धा असतं, तुम्ही त्यावर जाऊ शकता, तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर वेळ सुद्धा असतो की ह्या वेळेत तुम्ही जाऊन कंप्लेंट करू शकता. नागरिकांची सनद आहे ती, तुमची आमची सनद आहे, तुमचा आमचा चार्टर आहे. आपल्याला कोणत्या सेवा मिळणार आहेत त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. बघितलं काय? दिसलं काय? काय दिसलं? हे बघा, रुग्ण हक्कांची सनद. आलं का? रुग्ण हक्कांची सनद. आता ह्या ठिकाणी काय काय मेन्शन आहे बघा. रुग्णांना पुरेशी माहिती मिळवण्याचा हक्क, केस पेपर कमी 10 रुपयामध्येच मिळणार आहे. ऑपरेशनची फी खूप कमी असेल, जर तुमच्याकडनं कोण जास्त घेत असेल तर तुम्ही खाली कॉल करा. एव्हरीथिंग अबाउट द, म्हणजे आपले एक प्रकारचे हक्क आहेत ते, पेशंटला मिळालेले हक्क. पेशंट दवाखान्यामध्ये येऊन, आता हे खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असतं. आणि त्यानंतर हे पण असतं की रुग्णांच्या जबाबदाऱ्या. काय? रुग्णांच्या जबाबदाऱ्या म्हणजे आपण आपलं पण काहीतरी कर्तव्य. आपलं कर्तव्य काय? जर चुकून जर आपलं पेशंट वारलं तर दवाखान्याच्या काचा फोडायच्या नाहीत आपल्याला, आपण वेळेत बिल द्यायचं. आपल्याला अगोदरचे असलेल्या आजार ते डॉक्टरना वेळेत सांगायचे की मला असा पण आजार होता, जेणेकरून डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिनचं रिॲक्शन नाही होणार. म्हणजे दवाखान्यात जबाबदाऱ्या काय आहेत आणि तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात. ह्यालाच म्हणायचं सिटीजन चार्टर. हे फक्त हॉस्पिटल पुरतं मर्यादित नाही. तुम्ही सरकारी कोणत्याही इन्स्टिट्यूशन मध्ये जा, संस्थेमध्ये जा, त्या प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये या ठिकाणी सिटीजन चार्टर असणार आहे. समजलं का? हा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय असणार की व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द सिटीजन चार्टर. पहिला प्रॉब्लेम काय की पीपल डू नॉट हॅव लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट द सिटीजन चार्टर. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम. दुसरं काय, मोस्ट ऑफ दी जी लँग्वेज असते सिटीजन चार्टरची ही पीपल फ्रेंडली नसते, खूप अवघड भाषा असते. म्हणजे लोकांना वाचून कळत नाही की याचा मिनिंग काय. समजतंय का तुम्हाला? जर तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला त्या ठिकाणी किती मराठी अवघड जरी टाकली तर तुम्हाला समजणार आहे. पण एखादा 4थी-5वी शिकलेला व्यक्ती आहे ग्रामीण भागातील, तो दवाखान्यामध्ये गेला आणि त्याला जर अवघड भाषा टाकली एकदमच, म्हणजे मराठीच आहे परंतु अवघड भाषा आहे, क्रिटिकल आहे, क्लिष्ट आहे समजून घ्यायला, तर त्याला समजणार आहे का? नाही. सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ते आपलं सिटीजन चार्टर असलं पाहिजे. दुसरा प्रॉब्लेम आहे. तिसरा काय, जर सिटीजन चार्टरचं जर उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी ह्याला कोणतेही कायदेशीर बॅकअप नाहीये. लक्षात ठेवा, जर त्या संस्थेनं, जे हॉस्पिटल असेल, तहसील असेल, त्यांनी जर वेळेत सेवा पुरवली नाही तर कायद्यानुसार तुम्ही त्या संस्थेच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाहीत. दिस इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन द सिटीजन चार्टर. जर स्टॅच्युटरी बॅकिंग असते, जर त्या ठिकाणी कायद्याची जर बॅकिंग असतं तर त्या संस्थेने प्रॉपर काम केलं असतं. समजते का? समजायला की नाही? सिटीजन चार्टर म्हणजे काय समजते का? लास्ट समजलं तुम्हाला? समजलं? ठीक आहे. आता ह्यानंतर आपण हे पुढे वे फॉरवर्ड वगैरे बघणार आहोत. त्याच्यामध्ये पुढे बघा, अजून एक महत्वाचा टॉपिक यामध्ये आहे. हे बघा, इश्यूज विथ द सिटीजन चार्टर, द लॅक ऑफ अवेअरनेस अमंग द मासेस. म्हणजे आपल्यामध्ये त्या ठिकाणी काय अवेअरनेसचं कमतरता आहे. नॉट अवेलेबल इन द वर्नाक्युलर लँग्वेजेस, म्हणजे काय सर्वसामान्य भाषेमध्ये लिहिलेलं नाही, बरोबर ना? पुअरली डिझाईन अँड नॉट अप टू द स्टँडर्ड.
नो स्टॅट्युटरी बॅकिंग, म्हणजे जर तुम्ही त्याचं संस्थेने जर उल्लंघन केलं तर त्याविरुद्ध तुम्ही त्या ठिकाणी कुठेही कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाहीत. आणि अपडेट केलेलं नसतं, जुने असतात 1950चे तसेच लावून दिलेले असतात. सिटीजन चार्टर हे त्या ठिकाणी सर्वप्रथम गव्हर्नमेंटने आपलं 1997 मध्ये सुरू केलं, की जेवढ्या पण गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये लोकांना मिळणाऱ्या सुविधा सेवा काय आहेत या संदर्भात त्या ठिकाणी संस्थेच्या इंटरगेटलाच त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. पण सरकारने सुरुवातीला शासकीय संस्थेसाठी केलं होतं, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनसाठी. आता प्रायव्हेट संस्था सुद्धा करतायत, समजते का? ओके, पुढे बघा आता ई गव्हर्नन्स, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक गव्हर्नन्स मधला. इफ देर इज अ 2 क्वेश्चन फ्रॉम द गव्हर्नन्स, 1 क्वेश्चन विल बी फ्रॉम द ई गव्हर्नन्स. का बरं? वाय देर विल बी क्वेश्चन फ्रॉम द ई गव्हर्नन्स? व्हेरी गुड. डिजिटलायझेशन ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट सेवाचं काय झालेलं आहे? डिजिटलायझेशन झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट तुमची प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी ऑनलाईन झालेली आहे. आपला 10वीचा दाखला, 12वीचा दाखला, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळं ऑनलाईन मिळतं. कुठे मिळतं माहितीये का? डिजिलॉकरवर मिळतं. म्हणजे जरी उद्या त्या ठिकाणी आपली बॅग हरपली, कोणी चोरून नेली रेल्वे स्टेशनवरनं, तरी जास्त घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला तुमचे 10वीचे सर्टिफिकेट्स, 12वीचे सर्टिफिकेट्स हे डिजिलॉकरवर मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काय करा, डिजिलॉकर ओपन करून ठेवा, उघडा, लॉग इन करून ठेवा. काय पासवर्ड वगैरे असेल ते टाकून ठेवा. सगळं आधार कार्ड, पॅन कार्ड सगळंच मिळतं. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असतं. उद्या तुम्हाला पोलिसांनी पकडलं, ट्रॅफिक पोलिसांनी, आणि तुमचं जर त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहिलं असलं तर त्याला डिजिलॉकरवर तुम्ही दाखवू शकता काकांना. कोणाला? काकांना. नाहीतर काका काय करतात, तिकडे चला. एवढ्यावर पण होतं काम, याची गरज नाही, एवढ्यावर पण काम होतं. ओके, सो डिजिलॉकरवर तुम्ही दाखवलं की माझ्याकडे आहे, परंतु माझं घर राहिलेलं आहे, मग ते काय म्हणतात, ठीक आहे मग दे 500 रुपये. नाही, माझ्याकडे डिजिलॉकर आहे, मी दाखवतो, ठीक आहे जा म्हणतात लगेच. सो डिजिलॉकर काय, त्या ठिकाणी ही आपली गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे, पण पूर्णपणे काय झालं, ऑनलाईन झालेलं आहे. ई गव्हर्नन्स, बरोबर ना? आता ई गव्हर्नन्स इज डिफाईन्ड ॲज द यूज बाय गव्हर्नन्स एजन्सीज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सरकारच्या एजन्सीज कडून त्या ठिकाणी IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, मोबाईलचा, इंटरनेटचा वापर करून लोकांना दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजेच ई गव्हर्नन्स. आणि ह्या ई गव्हर्नन्स हा टॉपिक खूप त्या ठिकाणी महत्वाचा आहे. इथं त्या ठिकाणी प्रश्न काय विचारतील की ई गव्हर्नन्सच्या समस्या काय आहेत? व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ द ई गव्हर्नन्स? काय समस्या आहेत बरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, सांगा. व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम डेटा प्रायव्हसी. तुमचा जो डेटा आहे ना, हा डेटा त्या ठिकाणी जो तुम्ही गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करताय, आधार कार्डवरून तुमची अख्खी कुंडली निघते, घराचा पत्ता पण निघतो, मागे लिहिलंच असतो ना घराचा पत्ता, सगळं एव्हरीथिंग. तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो, तुमचा बँकेचा अकाउंट लिंक असतं, तुमचं पॅन कार्ड लिंक असतं, तुमचा 10वीचा दाखला, 12 सगळं एव्हरीथिंग आधार कार्डवर. आणि आधार कार्ड कोणाकडे? सरकारकडे. त्या आधार कार्डचे झेरॉक्स आपण कुठे काढतो? एका लोकलच्या टपरीमध्ये काढतो, झेरॉक्स दे. मग तो काय करतो, एक्स्ट्रा झेरॉक्स कॉपी काढतो, आणि ती एक्स्ट्राची झेरॉक्स कॉपी तो नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांना विकतो. लक्षात ठेवा, तुमची एक कॉपी झेरॉक्स येतो 1 किंवा 2 रुपयाला विकतो कंपन्यांना. मग तुम्हाला कॉल येतो, सर तुम्हाला लोन पाहिजे का, सर तुम्हाला हे पाहिजे का, सर तुम्हाला ते पाहिजे का. समजते का? आपला कॉल असा रॅन्डमली येत नाही कुठूनच, कोणीतरी आपला आता ही पद्धत बंद झाली. आता तुम्ही देऊ शकता झेरॉक्स वाल्याकडे, तुम्ही त्याला काका माझा झेरॉक्स एक्स्ट्रा काढू नका असं म्हणताल तुम्ही. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आता कोणतंही तुम्ही ऍप डाउनलोड केलं की पहिलं त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं मोबाईल नंबरचं, आणि मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, आधार कार्ड बँकेला लिंक आहे, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे, एव्हरीथिंग. आता आपण ह्या जगामध्ये, डिजिटलायझेशन जगामध्ये आपण दूर राहू शकत नाही. एक पिक्चर होता, मला त्याचं नावाचं आठवत नाहीये, सॉरी, हे वेब सिरीज बघितले का, असं कोणी बघितले नाही बरं? बघितले नाही? बघून घ्या एकदा. आसूर माझ्या आयुष्यामधली मी सगळ्यात खतरनाक वेब सिरीज मी त्याला मानेल. खतरनाक, नादच करायचं नाही. 5 मिनिटं सुद्धा असं होत नाही की तुम्ही हरपून, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बंद करतो आता, 5 मिनिटं सुद्धा मला वाटणार नाही. त्याचे 2 भाग आहेत, 2 सीझन आहेत, आणि ते 2 सीझन मी दोनदा बघितलेत. एवढी खतरनाक आहे, म्हणजे क्लास. मला बघितल्यानंतर मला त्या जो डायरेक्टरचा फोटो बघ वाटत होता की हा नेमका हाय कोण, एवढा माइंड कसा काय चालू होता एखाद्या व्यक्तीचा. खतरनाक माणूस. म्हणजे बघण्यासारखी वेब सिरीज आहे, त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे की माणूस त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी स्वार्थ होत चाललेला आहे. कलियुग दाखवलं त्याच्यामध्ये, कलीचं युग. आणि त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की तो जो त्या ठिकाणी असतो, त्याचं नाव असतं शुभ, नाव असतं काय असतो, शुभ. तो जो असतो ना, विलनच्या स्वरूपात दाखवलेला शुभ, त्याला घरी बसल्या तुमचे फोटो, तुमचे व्हिडिओ. आता माझा मोबाईल त्या ठिकाणी बंद आहे, त्यानं जर माझा मोबाईल हॅक केला ना,
तर माझा कॅमेरा सुद्धा त्याला ऍक्सेस आहे. मी असं ठेवलेलं आहे, तर मी काय बोलतोय माझे सगळे त्या ठिकाणी गोष्टी त्याला ऍक्सेस आहेत. त्यानं एक USA ची मोठी कंपनी हॅक केली होती, म्हणजे त्या वेबसाईट मध्ये दाखवलेलं आहे. त्या कंपनीचा पूर्ण डेटा त्याने हॅक केला. कंपनीने त्याला कॉल केला, किती पैसे पाहिजेत? तो म्हटला पैसे नाही, मला तुमचा डेटा पाहिजे. खतरनाक म्हणजे, आणि हे होऊ शकता, हे पॉसिबल आहे, हे पॉसिबल आहे. त्यामुळे काही जुने लोक आहेत ना, अजून सुद्धा फोन पे गुगल पे त्यांच्याकडे नाहीये. जुने लोक टोपीवाले नको म्हणतो बाबा बँकेत जाऊन पैसे काढतो. का? कारण की हॅकेबल आहे, काही होऊ शकतं. बरोबर ना? सो ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय की सरकारची योजना ज्या आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांपर्यंत जेवढ्या इझिली पोहोचवता येईल तेवढ्या इझिली पोहोचवण्याचा सरकार प्रयत्न करतं. त्याच्यामध्ये समस्या काय सगळ्यात मोठा की डेटा प्रायव्हसी सगळ्यात मोठी समस्या आहे. दुसरं काय, सरकारचं सर्व्हर कधी डाऊन असतं? आपल्या सर्व्हर डाऊन, नेटवर्क इश्यू आपण त्याला म्हणू. ग्रामीण भागामध्ये एखादा फॉर्म भरत असला तर कधीच त्या ठिकाणी सर्व्हर चालू नसतं, सर्व्हर डाऊन. त्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस अमंग द पीपल, लोकांमध्ये त्या ठिकाणी अवेअरनेस सुद्धा नाही या संदर्भात की बाबा कशी फॉर्म भरायचा. लोक काय करतात, जातात एखाद्या माहिती सेवा केंद्रामध्ये, तो घेतो 200 रुपये फॉर्म भरतात. का? कारण की त्याच्या वेबसाईट आहेत तेवढ्या फ्रेंडली नाहीयेत. फॉर्म तुम्ही भरू शकता. आजही आपल्यामधल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना युपीएससी फॉर्म भरायचं म्हणजे कोणाकडून भरून घेतात ते. आपल्याला काय वाटतं चुकी नको व्हायला काहीतरी. ते फोटोची साईज असते ना, फोटो साईजच बारीक करता येत नाही आपल्याला. मला येत नव्हती करता किती दिवस. काय फ्रेंडली झालं सांगा तुम्ही. युपीएससी फॉर्म सुद्धा ई गव्हर्नन्सच पार्ट आहे. एमपीएससी फॉर्म सुद्धा ई गव्हर्नन्सच पार्ट आहे ना. सो वी आर द एज्युकेटेड पीपल, वी आर नॉट एबल टू फिल दॅट फॉर्म. कारण काय की त्या वेबसाईट फ्रेंडली नाही तेवढ्या. अगोदर कसं होतं, ऑफलाईन होतं, आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. हा तिसरा प्रॉब्लेम. चौथा प्रॉब्लेम सांगा काय असू शकतो? डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड, रुरल अँड अर्बन. ग्रामीण भागात आजही त्या ठिकाणी इंटरनेट सेवा नाहीये. ग्रामीण भागात आज इंटरनेट सेवा नाही. मग ग्रामीण भागामध्ये ई गव्हर्नन्स कसं पोहोचणार? समजतंय का तुम्हाला? सांगा, तुम्ही सांगा फायदे. आता सॉरी प्रॉब्लेम सांगा, अजून सांगा. डेटा प्रायव्हसी झालं आपलं, ओके. सर्व्हर किंवा इंटरनेटचा इश्यू झाला. त्यानंतर काय, नॉट फ्रेंडली. चौथा काय, डिजिटल डिवाइड आपण बघितलं. 5 नंबर एक तरी सांगा की काय गव्हर्नन्सचे प्रॉब्लेम असू शकतात. काय मारतंय? बरं, हा बरं ठीक आहे. सर्व्हर डाऊन, हा अजून, हा हा ओके. हा प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतोय आता. प्रत्येक घरात 2-2, 3-3 मोबाईल आहेत. बायकोकडे वेगळा, नवऱ्याकडे वेगळा आणि लेकरांकडे वेगळा आहे. आहे बरोबर 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 आहे. लॅक ऑफ ऍक्सेबिलिटी. हा अजून, अरे सांगा. यू आर गोइंग टू राईट. तुम्हाला हे जनरल पॉईंट्स आहेत, यासाठी काही रॉकेट सायन्सची गरज नाही. इझी ऍक्सेस नाही. कशाचा इझी ऍक्सेस नाही? हा 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 ते सर्व्हर डाऊन असतं लवकर, ते त्या ठिकाणी डाऊन. तुमची प्रत्येक गोष्ट, तुम्हाला रेशन कार्ड माहितीये, रेशन मिळतं गावाकडे 2 रुपये किलो गहू, बरोबर ना? आपल्या गावाकडे पाटील लोकांना, पाटील जे आहेत का पाटील, पाटलांना सुद्धा गहू मिळतात 20 किलो गहू. पाटील खात नाही ते गहू, पाटील कोंबड्यावाल्याला विकतात. आमच्या गावात तुम्हाला किस्सा सांगतो, ज्याला 40-50 एकर जमीन आहे त्याला सुद्धा गहू मिळतात. त्याच्याकडे सुद्धा पिवळं रेशन कार्ड आहे. पिवळं काय माहिती असतं का? पिवळं बिलो द पॉवर्टी लाईन, बीपीएल म्हणतात त्याला. काय म्हणतात? बीपीएल. जे एकदम गरीब आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं बीपीएलचं कार्ड दिलेलं आहे. त्यांना एकदम कमी पैशामध्ये काय मिळतं, तर गव्हर्नमेंटकडनं अन्नधान्य मिळतं. आमच्या गावात ज्याच्याकडे थार आहे, थार, त्या पाटलांना बीपीएलचं कार्ड आहे. मग हा प्रॉब्लेम कुठला आहे? तर हा आपल्या गव्हर्नमेंट लॅक ऑफ आयडेंटिफाय द बेनिफिशरीज. काय? लॅक ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ द बेनिफिशरीज. जे खरे बेनिफिशरी आहेत त्यांच्यापर्यंत सेवाच पोहोचत नाही. मग तो पाटील काय करतो, 20 किलो गहू घेतले, 20 किलो तांदूळ घेतले की बरोबर राशन जर येऊन गेलं गावात की लगेच कोंबड्याची गाडी येते. कोंबड्याची गाडी म्हणजे काय, की जो कोंबड्यावाला आहे ज्याने कुक्कुट पालन केलंय मोठं, त्याला कोंबड्याला खायला धान्य लागतं ना. मग तो काय करतो, पाटील 2 रुपये किलो घेतो आणि 20 रुपये किलो त्या कोंबड्यावाला विकतो. असा विषय त्या ठिकाणी ग्रामीण भागात चाललेला आहे. ओके, पुढे बघा. फ्युचर ऑफ द ई गव्हर्नन्स म्हणजे त्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहेत? सिंपल आहे, लिहायचं असतं, नसलं तरी लिहायचं असतं. वापरायला सिंपल नाही पण लिहायचं सिंपल आहे. सगळ्यात मोठा फायदा काय माहिती, तुम्ही घरी बसल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकता. मी तुम्हाला रेशन कार्ड सांगत होतो,
तुम्हाला महिन्याला किती मिळाले रेशन कार्डचा एक नंबर असतो, गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुमचा नंबर टाकला ना, तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, किती सदस्यांना महिन्याला किती रेशन कार्ड मिळतं सगळं कळतं, किती रेशन मिळतं सगळं कळतं. आणि जर तुमचा रेशन दुकानदार एक्स्ट्राचं रेशन जर काढत असेल तुमच्या नावावर, अगोदर व्हायचं आता होत नाही, आता घरातील एका सदस्यास तरी अंगठा लागतो, बरोबर का? 4 सदस्य असतील घरामध्ये तर चौघातील एकाच जरी अंगठा लावला ना तर चौघाचं रेशन मिळतं. आता सिस्टीम याला म्हणतात ई गव्हर्नन्स. म्हणजे आता या ठिकाणी ई गव्हर्नन्सचा फायदा काय झाला, करप्शन कमी व्हायला मदत झाली, बरोबर ना? म्हणजे जर रेशन दुकानदार तुमच्या नावावरचं रेशन जर काढून घेत असेल, दिस इज द पार्ट ऑफ द करप्शन. आणि जर आता तुमचं घरातलं कोणी असल्याशिवाय जर रेशन निघत नाही तर त्याला करप्शन करायला स्कोप राहिलेला नाहीये, तो काढूच शकत नाहीये. त्याला हिशोब द्यायचा आहे, हिशोब तो काढू शकत नाहीये, लक्षात ठेवा. सो तुमच्या घरातील व्यक्तीने किती रेशन घेतलं हे ऑनलाईन कळते, तुमच्या नावावर किती शेती आहे हे ऑनलाईन कळते, तुमच्या नावावर किती लोन आहे हे ऑनलाईन कळते, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट. ह्यालाच म्हणतात त्या ठिकाणी ई गव्हर्नन्स. प्रशासनाशी तुमचा संबंध आता डिजिटल टूल्सच्या मार्फत आहे. आणि ई गव्हर्नन्समुळे पहिलं बघा, एक तुम्हाला हे माहित असेल का, संजीव गांधी निराधार योजना माहितीये का? काय विधवा नाही, ती विधवाची वेगळी आहे. ग्रामीण भागातील जे म्हातारे लोक असतात, ज्यांना निराधार, ज्याला आधार नाहीये, ज्याला कसलाच आधार नाहीये, त्याला सरकार प्रति महिन्याला 1,500 रुपये देतं. किती देतं? 1,500 रुपये देतं, बरोबर का? त्याला म्हणतात संजीव गांधी निराधार अनुदान योजना. आता काय माहितीये का, ह्या योजनेमध्ये काय पॉइंट काय की घरात त्या व्यक्तीच्या नावावर किंवा त्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावर जरी शेती असली तरी त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. ग्रामीण भागात कोणाच्या म्हणजे एखादी आजी असेल, तिचा मुलगा किंवा तिचा नवरा किंवा तिच्या नावावर शेती असते, मग आता कोणीही त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना अंतर्गत फॉर्म भरू शकत नाही. हे ऑनलाईन व्हायच्या अगोदर आमच्याकडे सिच्युएशन काय होती, पाटलांच्या सगळ्या म्हाताऱ्यांना त्या ठिकाणी पगारी लागलेले सगळ्यांना. का ऑनलाईन नव्हतं? मग पाटलाची 50 एकर जमीन दिसणार नाही ऑनलाईन नसल्यामुळे, मग ऑफलाईन फॉर्म भरायचे, म्हाताऱ्याला कोणीच नाही म्हणायचं, किंवा साहेबाला 500 रुपये द्यायचे. ग्रामीण भागातले ऍडमिनिस्ट्रेशन लय खतरनाक आहे, लक्षात ठेवा. ग्रामीण भागातला पोलीस कॉन्स्टेबल IPS आहे. काय IPS आहे ग्रामीण भागातला पोलीस कॉन्स्टेबल, त्याचा नादच कोणी करायचं नाही. तो कोणाला उचलू शकतो, कोणालाही मारू शकतो. ही इज नॉट अकाउंटेबल टू एनीवन. आणि काय म्हणलं की तो डायरेक्ट रिझाईन, कारण की त्यांनी कमवलेलं भरपूर आतापर्यंत. कोरोनाच्या काळामध्ये मी गावाकडे गेलो होतो कोरोनामध्ये, कारण की पुणे बंद होतं. तुम्ही जुने पिक्चर बघितले डाकू लोकांचे, जुने डाकवाले सगळे लोक घरात पळायचे, घर लावून घ्यायचे, सनी देओलचे जुने पिक्चर. तसं मी एक दिवस बाजाराच्या ठिकाणी गेलो आणि पोलिसांची गाडी आली कोरोनाच्या काळामध्ये, सगळे पटापट शोल्डर खाली घेतले, सगळे घरात सगळं एकदम शांत झालं सगळं. अरे म्हणलं काय झालं? साहेब आलेत म्हणले. साहेब कोण तर पोलीस कॉन्स्टेबल होता. म्हटलं पुण्यामध्ये IPS जरी शेजारी गेलं तर लोक बघत नाही त्याच्याकडे, कारण ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाराची जाणीव नसते. एखाद्याला जर मारलं तर त्याच्या विरुद्ध तो कंप्लेंट करायला गेलाच ना, अजून मारतील त्याला पोलीसवाले. तुम्हाला एक केस सांगतो आमच्या गावातली. 2 गटामध्ये प्रचंड हाणामार झाला, तुंबळ हाणामाऱ्या, एवढा हाणामार झाला की विचारूच नका तुम्ही. म्हणजे आमच्या गावातल्या इतिहासामधला 1857चा रिव्हॉल्ट होता, तो बंड होता तो मोठा. पोलिसांनी काहीच नाही केलं. इकडले 4 तरुण पोरं घेतले ह्या ग्रुपमधले, आणि ह्या ग्रुपमधले 4 तरुण पोरं घेतले. एकाच लॉकअपमध्ये नुसतं मारलं, काहीच केलं, नुसतं मारलं. त्याच लॉकअपमध्ये दोघांनी सगळ्यांनी एकमेकाला हात मिळवले, म्हणले भाऊ परत भांडण नाही करायचे. आणि बाहेर आल्यानंतर चल तू 50,000 तुम्ही द्या, तुम्ही 50 द्या, चल निघा. नुसतं मारलं नाही, मारायचे पैसे घेतले. विषय लय गंभीर असतो गावाकडे. ओके, चला, सिंपल आहे प्रोसिजर. आणि हळूहळू ई गव्हर्नन्समुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, गोष्टी सोप्या होणार आहेत, किंवा प्रोसिजर सुद्धा गव्हर्नमेंट सिंपल करेल. ओके, दुसरी गोष्ट काय, मोरल आहे. आता तिथं त्या ठिकाणी जे ई गव्हर्नन्सच्या प्रोसिजरमध्ये मॅन्युअल गोष्टी काहीच नाहीयेत. जर ऑफलाईन जर गोष्टी असतात तर मोरॅलिटी नावाची गोष्टच नाही प्रशासनामध्ये. मोरॅलिटी नावाची गोष्ट प्रशासनाने संपून दिलेली आहे. इथिक्स नावाची गोष्टच नाहीये. आज जरी आपण म्हणतो असलो की मी प्रशासनामध्ये गेल्यानंतर मी खूप चांगलं काम करणार आहे, मी देश सेवा करणार आहे, मी लोकांचं, काही नसतं. रियालिटी सांगतो बरं का मी, तुम्हाला शिवाय देणार तुम्ही माघारी, तुम्ही मला माघारी बोलाल की मास्तर काय पण बोलतोय, पण रियालिटी आहे. एकदा प्रशासनामध्ये गेल्यानंतर यू आर गोइंग टू बिकम द पार्ट ऑफ द करप्शन. पण काही लोक असतात की ज्यांनी त्या ठिकाणी स्वतःची मॉरॅलिटी, स्वतःचे इथिक्स जागृत ठेवलेलं आहे. मुंडे साहेब कोणासमोर झुकले नाहीत, अशोक खेमका साहेब कोणासमोर झुकले नाहीत, त्यामुळे त्यांची दर 6 महिन्याला त्यांची बदली होते की नाही बदली दर 6 महिन्याला, बरोबर ना. सो स्वतःची मॉरॅलिटी थोडीशी जागृत ठेवा. पुढे काय, अकाउंटेबिलिटी. सगळं ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला सगळं कळतं की तुमची फाईल कुठं आहे, बरोबर. त्यानंतर रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रान्सपरन्सी. चला, ह्या गोष्टी एवढ्या गरजेच्या नाहीत. पुढे बघा,
हा एक त्या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशन आपला पुढे बघायचं आहे. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत बघा, काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते बघा. एक आहे सोशल ऑडिट. हा एक टॉपिक आहे सोशल ऑडिट. नावामध्येच खूप काय दडलेला आहे. ऑडिट म्हणजे काय माहितीये का? ऑडिट म्हणजे काय? हा हा व्हॉट एव्हर यू हॅव. उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही जर एखादा व्यवसाय तुम्ही टाकलेला आहे, त्या व्यवसायाचं ऑडिट शेवटला वर्षा शेवटी सीए करतात, चार्टर्ड अकाउंटंट. तुम्ही किती खर्च केलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी किती उत्पन्न मिळवलेलं आहे, हे सगळ्याचं ऑडिट सीए करतात, बरोबर का? तसं आता सरकारी योजनांचं ऑडिट, लेखापरीक्षण त्याला मराठीत म्हणतात, ते कोण करणार आहे? समाज करणार आहे. समाजाच्या मार्फत केलं गेलेलं लेखापरीक्षण. गव्हर्नमेंटच्या स्कीमचं त्या ठिकाणी कोण परीक्षण करणार आहे? समाज करणार आहे. मग कुठं करतो आपण लेखापरीक्षण? तर ग्रामसभेमध्ये. कुठं करतो? ग्रामसभेमध्ये. ग्रामसभेमध्ये लोक एकत्र येतात. ग्रामसभेमध्ये लोक ग्रामसेवकाला, सरपंचाला, सदस्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही ही योजना त्या ठिकाणी लागू केली, तुम्ही हा रस्ता बांधलाय, हा रस्ता गेल्या वर्षीच बांधलेला आहे किंवा 2-4 दिवस झाले हा रस्ता उखळायला लागलेला आहे, कुठं खर्च केला तुम्ही एवढा पैसा? बरोबर ना? यू आर गोइंग टू आस्क टू द गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एजन्सीज की तुम्ही कुठं खर्च केलेला आहे. आता बघा, लोकांना, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी विचारण्याचा अधिकार आहे आरटीआयच्या अंतर्गत, राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत. आता प्रत्येकाने विचारू नये म्हणून सरकार अगोदरच काय करते किंवा प्रशासन अगोदर काय करते, एखादा रस्ता बांधला, त्या रस्त्याची पाटी लावते. ठेकेदार कोण होता, रस्त्याची लांबी किती आहे, त्या रस्त्याला खर्च किती आलेला आहे, बघितलं कधी कुठं तुम्ही? बघितलं असेल तुम्ही. एखादा नवीन रस्ता झाला तर नवीन रस्त्याच्या कोपऱ्याला एक पिवळ्या कलरची पाटी ठोकलेली असते अशी, की ठेकेदाराचं नाव, अंदाजे त्या ठिकाणी खर्च, किती किलोमीटरचा रस्ता आहे, त्या ठिकाणी किती दिवस रस्ता चालेल, हा एव्हरीथिंग अबाउट दॅट रोड. मग प्रत्येकानं आरटीआय करून माहिती मिळवण्यापेक्षा तिथं वाचा. इथून जर त्या ठिकाणी काय माहिती जर मिस असेल तर मग आरटीआय करा. कारण प्रत्येकाला आरटीआय करण्याचा अधिकार आहे. फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही आरटीआय करू शकता. आरटीआय मुळे चांगल्या चांगल्या झोपी उडालेल्या आहेत. आरटीआय हा लोकांचा धंदा झालेला आहे. कोणाचा? एजंट लोकांचा. आता उदाहरणार्थ त्यांनी रस्ता बांधलेला आहे, ओके, मला माहिती त्यांनी करप्शन केलेलं आहे, मला माहिती त्यांनी करप्शन केलं, मी काय म्हणणार, अगोदर येणार, मला एवढे पैसे पाहिजेत, देतो का? तुम्हाला जा, कोण आहेस तू? ठीक आहे, मग ह्यांच्या विरुद्ध आरटीआय, मला ह्या रस्त्याची पूर्ण माहिती पाहिजे. आरटीआय गेल्यानंतर लगेच अधिकारी ह्यांना फोन करा, साहेब आरटीआय आलाय, काय करायचं, प्रोसिजर पुढे करायची का? लगेच तुम्हाला कॉल करतो, मिटून घ्या राव, किती पाहिजे बोला, मिटिंग करू. आरटीआय हा लोकांचा धंदा झालाय, एजंट लोकांचा. लक्षात ठेवा, आरटीआय चांगल्या कामासाठी आला होता की प्रशासन अकाउंटेबल राहावं, प्रशासनामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी, त्यामुळे आरटीआय कायदा आणला होता. परंतु आता पूर्णपणे काय झालंय, धंदा बनलेला आरटीआयचा. लक्षात ठेवा, त्या आरटीआय पण आपण अभ्यासणार आहोत. सोशल ऑडिट म्हणजे काय, की समाजाच्या मार्फत सरकारी धोरणांचं केलं गेलेलं परीक्षण. समाजाच्या मार्फत काय करायचंय, गव्हर्नमेंटच्या धोरणांचं, पॉलिसीचं परीक्षण करायचंय. आणि समाज त्या ठिकाणी अजून सूचना देणार आहे की बाबा तुम्ही ह्या पण गोष्टी ऍड करू शकता. समजतंय तुम्हाला? उदाहरणार्थ त्या ठिकाणी मनरेगा स्कीम आहे. मनरेगा काय आहे रे बाळांनो? हो, पण व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द मनरेगा वेन इट हॅज बीन स्टार्टेड? महात्मा गांधी गावाकडे चला स्कीम, बरोबर ना? महात्मा गांधी गावाकडे चला स्कीम. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005. Through this act, government has given the guarantee for 100 days work to the rural areas people. ग्रामीण भागातील लोकांना शासन या कायद्याच्या अंतर्गत 100 दिवस कामाचं आश्वासन देत आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये 365 दिवसांपैकी 100 दिवस काम देणारच आहे. मनरेगा, आता मनरेगा योजना सरकारने राबवली. मनरेगामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एक रोजगार सेवक त्या ठिकाणी पद दिलेलं आहे. प्रत्येक गावातील एक व्यक्ती असतो. काय असतो? रोजगार सेवक. तो काय करत असतो? रोजगार सेवक ह्या मनरेगा अंतर्गत कोण कोण काम करते, त्यांची नावं, त्याचे दिवस किती भरलेत आणि त्याच्या पगारी हा रोजगार सेवक काढत असतो. ह्या रोजगार सेवकापाशी ग्रामीण भागातील जे जे लोक त्यामध्ये काम करत आहेत ते त्या ठिकाणी त्या रोजगार सेवकाला, ग्रामसेवकाला सांगू शकतात की ह्यामध्ये काय करा, थोडी इम्प्रुव्हमेंट करा. कामाचा टायमिंग जो दुपारी 10 ते 6 आहे तो बदलून सकाळी 6 ते 10 करा, जेणेकरून ऊन आम्हाला लागणार नाही, सकाळी काम होईल. म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजनांचं परीक्षण कोण करते? लोक करतायत. लोक सजेशन देत आहेत की अरे हे टायमिंग बदला, अजून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो एक्स्ट्राच्या गोष्टी.
म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीमचं परीक्षण कोण करते? लोक करतायत. शासनाच्या स्कीमचं परीक्षण कोण करते? लोक करतायत. आणि त्या आधारावर सरकार परत काय करणार? त्यांच्या योजनांमध्ये बदल करणार आहे. हा छोटा टॉपिक आहे परंतु महत्वाचा आहे. बरोबर. अजून एक पुढे बघा. प्रेशर ग्रुप्स. व्हॉट इज द प्रेशर ग्रुप्स? प्रेशर ग्रुप म्हणजे काय बाळांनो? अरे काहीतरी सांगा. बोलतं झालं पाहिजे तुम्ही थोडस. हा, प्रेशर कुकरवर बसलेला ग्रुप. बरोबर ना? प्रेशर कुकरच्या आजूबाजूला असलेला ग्रुप. प्रेशर कुकरचा आणि प्रेशर ग्रुपचा काही संबंध नाहीये. प्रेशर म्हणजे काय? दबाव. दबाव टाकणारा गट. कोणावर दबाव टाकणार आहे? शासनावर दबाव टाकणार आहे. समान विचाराचे लोक एकत्र येऊन शासनावर दबाव टाकतात. उदाहरणार्थ अखिल भारतीय टेम्पो संघटना इज ऑल्सो प्रेशर ग्रुप. समान हित त्यांचं उदाहरण त्या ठिकाणी काय? रिक्षावाली संघटना आहे बघा. मध्यंतरी रॅपिडो म्हणून काय पाहिलं होतं? काय होतं? रॅपिडो. ज्यामध्ये काय होतं माहितीये का? माझ्याकडे टू व्हीलर आहे. बरोबर ना? मी आता जसे रिक्षावाले ट्रान्सफर करतात की चला स्वारगेट ते मनपा, टू व्हीलरवरून सुद्धा त्या ठिकाणी लोक जाणार रॅपिडो थ्रू. म्हणजे माझ्याकडे टू व्हीलर आहे, मी एका व्यक्तीला, आता रिक्षामध्ये 3 जण बसतात, एकटा जरी बसला तर तेवढेच पैसे द्यायचे, 3 बसल्यानंतर तेवढेच पैसे द्यायचे. आता त्या ठिकाणी हे एकटेच आहेत, ह्यांना वाटतं रिक्षापेक्षा मी रॅपिडोन जातो, माझे पैसे पण कमी लागतील ना. मी टू व्हीलर जर बसलो तर माझे पैसे कमी लागतील, मग रॅपिडो बुक केलं. रॅपिडोमुळे काय झालं? रिक्षावाल्यांचं नुकसान होऊ लागलं. त्यांना बुकिंगच भेटेना ना. रिक्षावाल्यांनी सुरू केलं रॅपिडोवाल्यांना हाणायला. रॅपिडोवाला दिसला की हाणायचं का? मग त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं कलेक्टरच्या ऑफिस पुढे एकत्रित येऊन की रॅपिडो ऍप बंद करा, आमच्या पोटावर पाय पडायला लागलेला आहे. महाराष्ट्रात बंद झालं बरं का? की प्रेशर त्यांनी दबाव, सरकारवर प्रेशर टाकलं, दबाव टाकला. समान हितसंबंध, समान हित असलेले लोक, ज्यांचा हितसंबंध एकच आहेत, काहीच संबंध आहे, आपण रिक्षावाले आहोत, आपण एकत्रित राहिलं पाहिजे, आपलं नुकसान नाही झालं पाहिजे, समान हितसंबंध असलेले लोक एकत्र येऊन शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आंदोलन करतात किंवा शासनावर दबाव टाकतात. त्यालाच म्हणायचं प्रेशर ग्रुप. याचा मोटिव्ह काय? त्याची हितसंबंध जपणे. बरोबर का? आता बघा, हे काय? एसएचजी म्हणजे काय? सेल्फ हेल्प ग्रुप. काय? हे एकदम छोटे टॉपिक बरं का, हे आपल्याला बघायचे. सेल्फ हेल्प ग्रुप हा प्रेशर ग्रुप त्या ठिकाणी हा GS3 मध्ये सुद्धा आहे. GS3 मध्ये सुद्धा आहे, हे सुद्धा GS3 मध्ये आहे. सेल्फ हेल्प ग्रुप ग्रामीण भागातील बचत गट माहितीये का? बरोबर ना? महिला एकत्र येतात, पैसे जमा करतात आणि त्या पैशातून काहीतरी वस्तू घेतात, बिझनेस सुरू करतात. सेल्फ हेल्प ग्रुप. समान हितसंबंध असलेले लोक नफा कमवण्याच्या उद्देशाने एकत्र येतात आणि त्यांचे कार्य करतात. हे आपल्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये बघायचं आहे. आणि पुढे आहे एनजीओ. एनजीओ म्हणजे काय? हे सगळ्यांना माहिती आहे. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. सरकारची संस्था नाहीये, परंतु ही संस्था लोकांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी काम करते. बरोबर ना? ही संस्था सुद्धा सरकारवर दबाव टाकते, हे सुद्धा दबाव टाकतायत आणि हे सुद्धा दबाव टाकतायत. हे समान हितसंबंध असलेले लोक आहेत ना, सगळे लोक त्या ठिकाणी, सगळा गट एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकू शकतो का नाही? हा, टाकू शकतो ना. हा, आता एनजीओ बघा, हे बघा, एनजीओ त्या ठिकाणी गव्हर्नमेंट फंडिंग करू शकतो. एनजीओला गव्हर्नमेंट फंडिंग करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण संदर्भातली त्या ठिकाणी एखादी संघटना आहे, बरोबर ना? परंतु प्रेशर ग्रुपला गव्हर्नमेंट फंडिंग करू शकत नाही. बरोबर ना? सेल्फ हेल्प ग्रुपला गव्हर्नमेंट फंडिंग करू शकतं का? करतो. गावाकडे बचत गटाला सरकारच पैसे दिले ना, कमी व्याजदराने. सरकारच पैसे देते यांना, बायांना. ह्या बाया प्रचंड पैसे काढतात आणि उधळतात. मग आमच्या गावाकडचा एवढा विषय झालाय म्हणजे, आणि ह्याचे हप्ते असतात परत प्रत्येक वीकला. हप्ता म्हणजे महिन्याचा हप्ता नाही, 7 दिवसानंतर हप्ता असतो यांचा. अख्खा गावात आमचं कर्जात डुबलंय. प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी कमीत कमी 10,000 रुपये हप्ता आहे हप्त्याला, 7 दिवसाला, म्हणजे महिन्याला 40,000 रुपये. कुठून आणायचे ग्रामीण भागात 40,000 रुपये? काढताना काय नाही वाटत, काढा, येतात पैसा येतोय, भरताना मग अवघड आहे. हे म्हणजे आता जे मायक्रो जे बिझनेसेस असतात, छोट्या बचत गटांना लोन देणाऱ्या छोट्या छोट्या बँका असतात ग्रामीण भागात, त्या बँकाचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे.
आणि त्या बँकांच्या एजंटला काहीच घेणं देणं नाही. तुमच्या घरी जर एखादा माणूस मृत्युमुखी जरी पडलाय तर त्यांना हप्ता पाहिजेच. अजून एक फंडा काय माहितीये का, जर 7 बाया जर असल्या, 7 महिला एका गटामध्ये, तर साती जणांचा पैसा येईपर्यंत हप्ता पुढे जात नाही. 6 जणांकडे आहेत, एका बाईकडे नाही, 6 बाया काय करतात, 6 जणी 7च्या घरी जाऊन बसतात, बाई काहीतरी करू, नाहीतर आपल्याला पेनल्टी लागल, बाउन्स चार्जेस लागतील. एवढा खतरनाक व्यवसाय हा. गव्हर्नमेंटनं थोडं लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे. लोकांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. सोशल ऑडिट, प्रेशर ग्रुप, SHG, NGO, हा आता बघा मी तुम्हाला सिक्वेन्सनुसार टॉपिक सांगतो काय काय बघा, लिहून घ्या वाटलं तर. आता पहिलं बघा काय झालं, पहिले बघा आपण काय बघितलं, गव्हर्नन्स. पहिला आपण टॉपिक बघितला गव्हर्नन्स. थोडक्यात गव्हर्नन्स म्हणजे काय, इट इज जस्ट प्रोसिजर. ओके. दुसरं काय बघितलं आपण, सोशल ऑडिट. आता बघितलं ते, अगोदर काय बघितलं, सिटीजन चार्टर. हा, व्हेरी गुड. सिटीजन चार्टर. ओके. पुढं हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कोणता, ई गव्हर्नन्स. व्हेरी गुड. त्यानंतर हा सोशल ऑडिट. चला, व्हेरी गुड. सोशल ऑडिट. ओके. पुढे हा प्रेशर ग्रुप. ठीक आहे. ओके. अजून 6 नंबरला SHG. ओके, सेल्फ हेल्प ग्रुप. ओके. नंतर NGO, त्याच्यामध्ये घेतो NGO. पुढे RTI सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे. अजून अजून काय राहिले, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन द डेमोक्रेसी हा टॉपिक आपला अभ्यासायचा आहे. कधीतरी प्रश्न उगवतो तिथनं, त्यामुळे त्याला पण आपलं सोडायचं नाही. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी PPT मध्ये आहे तो, पण मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये नागरी सेवकांची कामं काय, त्यांची भूमिका काय, हे आपल्या यामध्ये अभ्यासाचे. हे टोटल 8 टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. ह्यामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे ई गव्हर्नन्स. बरोबर. त्यानंतर आहे सिटीजन चार्टर, आणि हा त्या ठिकाणी थोडा सेकंडरी आपण म्हणू शकतो. ह्याच्यावर त्या ठिकाणी हे 2 सेकंडरी आणि 2 महत्वाचे, बाकीच्या ह्याच्यावर जास्त प्रश्न येत नाहीत. पण सप्लिमेंटरी म्हणून आपल्याला ते लागतात. उदाहरणार्थ RTI तुम्ही त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटीचं उदाहरण देऊ शकता. समजलं का मी काय म्हणलो, नाही समजलं, काय समजलं, गव्हर्नमेंटच्या अकाउंटेबिलिटीसाठी आपण RTIचं उदाहरण देऊ शकतो. गव्हर्नमेंट उत्तरदायी कशामुळे झालेलं आहे किंवा रिस्पॉन्सिव्ह कशामुळे झालेलं आहे, तर RTI मुळे. जर गव्हर्नमेंटने रिस्पॉन्स दिला नाही तर आपण RTI करू शकतो आणि RTIच्या मार्फत आपली माहिती घेऊ शकतो. त्यामुळे आपला RTI काय बेसिकली माहिती असला पाहिजे. सेपरेट RTI वर प्रश्न नसणार आहे, परंतु आपलं एक्झाम्पल द्यायला, उदाहरण द्यायला RTI कमी पडणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ई गव्हर्नन्स, त्यानंतर सिटीजन चार्टर, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन द डेमोक्रेसी आणि गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये पण त्या ठिकाणी व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द गव्हर्नन्स, व्हॉट इज द फीचर ऑफ द गुड गव्हर्नन्स, हे प्रश्न येऊ शकतात. आपण 8 फीचर बघितले गुड गव्हर्नन्सचे, आणि 8 फीचर कोणी सांगितले होते, तुम्ही सांगा. 8 फीचर कोणी सांगितले होते, हा गुड गव्हर्नन्सचे 8 फीचर कोणी सांगितले होते. हा बघू नका मागं, सांगा. तुम्ही फुल फॉर्म सुद्धा सांगितलं होता. हा तेच मी प्रश्न विचारलेला आहे. खूपदा प्रश्न काय विचारला हेच कळत नाही. UNDP, बरोबर ना, UNDP. आणि हे रिअल एक्झाम मध्ये UPSC ला सुद्धा होणार आहे असंच, की काही ना काय परिस्थिती. नेमकं प्रश्न विचारलाय काय, प्रीला सुद्धा असंच होतं. जर तुम्ही मराठीतून अभ्यास करत असाल तर करू नका बरं का मराठीतून अभ्यास. UPSCचा अभ्यास करत असाल तर मराठीला रेफर करू नका. ऍटलिस्ट प्रीसाठी तरी सुद्धा तुम्हाला प्रश्नच समजणार नाहीत काय विचारलेला आहे. इंग्लिश मध्येच वाचा. इंग्लिश मध्ये वाचल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या माइंडला गोष्टी तशा रीड करायला सवय लागेल. 1 वे मध्ये प्रश्न समजला पाहिजे, तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी प्रश्न सोडून होणार आहे. 100 प्रश्न असतात प्रीला, 100 नसतात ते, 400 प्रश्न असतात. कसे
प्रत्येक ऑप्शन हा एक नवीन वेगळा प्रश्नच आहे. म्हणजे एका प्रश्नाचे 4 ऑप्शन, 100 प्रश्न 4 ऑप्शन, 100 गुणले 4 400 झाले. एवढा खतरनाक विषय. 400 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये वाचायचे. त्यासाठी तुमची स्पीड आणि तुमची त्या ठिकाणी प्रश्न समजून घेण्याची क्षमता तुम्हाला वाढवायची. आणि त्यासाठी उपाय म्हणजे न्यूजपेपर, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस तुम्हाला रोज वाचायचा आहे. त्याशिवाय कार्यक्रम होणारच नाही. बरोबर. चला, हे आपल्याला त्या ठिकाणी ह्यामध्ये बघायचं आहे प्रामुख्याने. ह्यामध्ये हे 2 टॉपिक आपण जास्त फोकस न करणार आहोत. बाकीच्या पण त्या ठिकाणी गोष्टी म्हणजे तुम्हाला क्रक्स सांगितलेला आहे. आता ह्यामध्ये पुढे बघा, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. सोशल जस्टिस मध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने 4 टॉपिक आहेत. एक आहे पॉवर्टी, दुसरा आहे हंगर, तिसरा आहे हेल्थ आणि चौथा आहे एज्युकेशन. हे 4 टॉपिक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. पॉवर्टी, हंगर, हेल्थ आणि एज्युकेशन. लिहून घ्या. परत तुम्हाला सांगतो एक एक कसं बघायचं आपल्याला. झालं झालं. पुढे बघा. आता पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे काय? व्हॉट हॅपन? ओके, व्हेरी गुड. A person who is not able to fulfill his basic minimum needs like food, shelter, health, education, standard of living, we can call that person is poor. ओके. जर एखादा व्यक्ती त्याच्या किमान मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फुलफिल करण्यामध्ये जर अपयशी असेल, आपण काय म्हणायचं, तो त्या ठिकाणी गरीब आहे. अगोदर गरिबीची जी डेफिनेशन होती काय होती? अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंतच. आता ऑलमोस्ट एव्हरीवन इज एबल टू फुलफिल अन्न, वस्त्र, निवारा. तो त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. किंवा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. गव्हर्नमेंट अन्न, वस्त्र, निवारा बऱ्यापैकी लोकांना देते. परंतु आता पॉवर्टीची डेफिनेशन एक्सटेंड झालेली आहे. हेल्थ सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही फुलफिल केली पाहिजे. इफ यू आर नॉट एबल टू फुलफिल युअर हेल्थ इश्यू, तुम्ही यू आर नॉट एबल टू टॅकल युअर हेल्थ इश्यू, देन यू आर ऑल्सो पुअर. यू मीन्स वी. ओके. कॅलरीज 1200 आणि 2100 आहेत ते आपण पुढे बघणार आहोत ते. ओके. कॅलरीज जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या अन्नात, ते हंगरचा पार्ट आहे बाळा, हंगरचा. जर तुमच्या जेवणामधून तुम्हाला रोज 2100 कॅलरीज जर भेटत नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी हंगरचे शिकार आहात. आणि इफ यू आर हिअर, यू आर इटिंग द मेस, तुम्ही मेस जेवण करत असाल तर तुम्ही हिडन हंगरचा पार्ट आहात. काय हिडन हंगर? हिडन हंगर म्हणजे काय? तुम्हाला पोटभर जेवल्यासारखं वाटते, परंतु तुमच्या जेवणामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळत नाहीयेत. मिळतात का? नाही. म्हणून आपण दर महिन्याला आजारी पडतो. ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा. आणि जर तुम्ही हिडन हंगरचा भाग असाल तर तुमचं डोकं जास्त काम करणार नाही प्रॉपर. हे तुम्हाला वाचलेलं लवकर लक्षात राहणार नाही. सर रोज आर्टिकल वाचतोय पण लक्षातच राहत नाहीत. सर सिलेबस लक्षात राहत नाही का? कारण की आपलं अन्न प्रॉपर नाहीये. हा एक भाग असू शकतो बरं का. काही लोक विसरबोळे असतात मुळातच. विसरबोळे म्हणजे त्यांना वाचलेलं लवकर लक्षात राहतं, परंतु काही दिवसानंतर विसरतं. हा मला आणि मुलांच्या एक अपेक्षा असतात की सर मी आज सुरू केलंय वाचायला आणि मला उद्या लगेच समजा सगळं आठवलं पाहिजे. असं होत नाही. तुम्हाला काही दिवस जाऊन द्यावे लागतात. जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली समजा गेल्या 1 महिन्याभरामध्ये, तुम्हाला वाचलेल्या गोष्टी लॉंग टर्म साठी लक्षात राहणार नाहीत. कारण की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा एवढा जास्त वेळ अभ्यास करताय. खरंय ना? आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपण एवढा वेळ जास्त अभ्यास करतोय, 8-8 तास. आपण 11, 10वी आणि 12वी जर सोडली त्याच्या अगोदर कधीच आपण सिरियसली अभ्यास केलेला नाहीये. बरोबर आहे की नाही सांगा? त्यामुळे सडनली तुम्ही तुमच्या मेंदूला ताण देताय. 8 तास बसून तो बसतो, हीच लई मोठी गोष्ट झाली. आणि परत तुमची अपेक्षा काय वरनं की वाचलेलं सगळं आठवलं पाहिजे. जर तुम्ही इनिशियल फेजला असाल तर अशी सुद्धा परिस्थिती येऊ शकते. संध्याकाळी वाचल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरी जाता अभ्यास करून संध्याकाळी, अरे आज मी काय वाचलं हेच तुम्हाला आठवणार नाहीये. ते होणार आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे लय बर्डन घेऊ नका. अरे मी कॅपेबल आहे की नाही एवढा विचार करू नका. ही जी फेज आहे प्रत्येक जण या फेज मधून जातोय. का? कारण की तुमच्या मेंदूला तुम्ही जास्त ताण देताय एक्स्ट्राचा. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, जास्त रिडिंग नाही करायची, कमी वाचा आणि त्याला जास्त वेळ रिवाइज करा. पेपर वाचा. सुरुवातीला पेपर वाचून तुमची माइंडची कॅपॅसिटी वाढवा अभ्यास करण्याची. आणि अवांतर वाचन राहू द्या. जर तुम्ही रोज पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी जर वाचायला लागलात तर काही दिवसानंतर तुमचा मेंदू थकणार आहे. अरे बस झालं, दुसरं काहीतरी घे.
त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये थोडं अवांतर काहीतरी असू द्या एक्स्ट्राचं, जे तुम्हाला विषय आवडतो त्या विषयामध्ये त्या ठिकाणी अवांतराची पुस्तकं राहू द्या. बरोबर. चला आता ह्यामध्ये कसा अभ्यास करायचा बघा. ह्यामध्ये सगळ्यात पहिलं मिनिंग. आता तुम्हाला मी सांगितलं, इफ पर्सन इज नॉट एबल टू फुलफिल फूड, शेल्टर, क्लोथ्स, हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, यू कॅन कॉल दॅट पर्सन इज अ पुअर पर्सन. ओके. देन टाइप्स ऑफ द पॉवर्टी. देर आर 2 टाइप्स ऑफ द पॉवर्टी. काय कोणकोणते आहेत? गरिबीचे, दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. एक सांगा. बरोबर आहे, सांगा. सोशल नाही. ऍब्सोल्यूट पॉवर्टी अँड रिलेटिव्ह पॉवर्टी. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे टोटली त्या ठिकाणी तो अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फुलफिल करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. दॅट पर्सन इज अंडर द ऍब्सोल्यूट पॉवर्टी. आणि रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय? शेअर मार्केटमध्ये पैसे आले की तो वरती गेला असं नाही. नाही सांगतो, थांबा. रिलेटिव्ह पॉवर्टी. रिलेट, वी आर गोइंग टू रिलेट विथ समवन. रिलेटिव्ह पॉवर्टी ही त्या ठिकाणी डेव्हलप्ड नेशन मध्ये पाहायला मिळते. ह्याला म्हणतात तुलना करणे. काय करणे? तुलना करणे. एक व्यक्ती 1 लाख रुपये कमवतोय, एक व्यक्ती 10,000 रुपये कमवतोय. तुलनात्मकरित्या 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती पुअर आहे. बरोबर का? आता 1 लाख रुपये कमवणारा व्यक्ती तुलना करतोय आपण 10 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीशी. 1 लाख रुपये कमवणारा व्यक्ती तुलनात्मकरित्या गरीब आहे, पुअर आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी ही कधीच संपत नाही. तुलना कधी संपणार आहे का? नाही संपणार. आणि रिलेटिव्ह पॉवर्टी कुठे सापडते? डेव्हलप नेशन्स मध्ये सापडते. आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी भारतामध्ये सापडते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. समजलं का? ह्याला आपला हे तसं मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही, तरी पण प्रीला प्रश्न आला होता गेल्या वर्षी. आता 24 ला प्रश्न आला होता पॉवर्टीवर, प्रश्न आला त्याच्यावर. ओके. पुढे बघा. आता व्हॉट आर द प्रॉब्लेम्स वर कॉजेस. कारण काय पॉवर्टीची आपल्या देशामध्ये? एज्युकेशन, लॅक ऑफ एज्युकेशन. व्हेरी गुड. शिक्षण कमी. अनएम्प्लॉयमेंट. जर शिक्षण कमी असेल तर त्या ठिकाणी त्याला चांगलं काम मिळणार नाही. तर चांगलं काम जर मिळालं नाही तर तो त्याच्या बेसिक मिनिमम नीड्स फुलफिल करू शकणार नाही. बरोबर ना? लक्षात ठेवा, देशामध्ये जे स्किल्ड वर्कर आहेत तेच सेफ आहेत. जे अनस्किल्ड आहेत, ज्याच्याकडे काही स्किल नाहीये, त्या लोकांना कधीही कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं. दे कॅन बी फायर एनी टाइम. त्यामुळे तुम्ही सुद्धा एमपीसी यूपीसी करत असताना साइड बाय साइड काहीतरी प्लॅन बी डोक्यात ठेवा आणि काहीतरी स्किल अक्वायर करा, नाहीतर लय अवघड आहे बरं का. जर प्लेन बी वाले जर असली तर प्लेन बी ए कोण आहे का? प्लेन बी ए काय झालं तुमचं? काहीतरी आहे बॅकअपला. बी फार्मसी, बीएससी काहीतरी. काहीतरी आहे. सेफ आहात तुम्ही, लक्षात ठेवा. ओके. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाहीये, पण सांगतो की प्लेन बी वाले सगळ्यात वल्नरेबल आहेत ह्या दुनियामध्ये. कारण की ऑप्शनच नाही राहत. 5 वर्षानंतर पूर्ण प्लेन असतात. खतम कार्यक्रम. जर काही झालं नाही तर कोणी विचारत नाही मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट, इंग्लिशवर कमांड ठेवा. जर तुमची इंग्लिश चांगली असेल, तुमच्या समोर नोकऱ्याचे 10 पर्याय उपलब्ध होतात. इफ यू आर लॅक इन इंग्लिश, तुम्ही किती हुशार असू द्या, मार्केटमध्ये कोणी विचारत नाही. लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, लोकांना वाटतं इंग्लिश म्हणजे नॉलेज आहे. त्यामुळे इंग्लिशवर कम्युनिकेशन असू द्या, तुमच्या समोर त्या ठिकाणी 10 पर्याय उपलब्ध राहतात. बरोबर. आता बघा, पहिला प्रॉब्लेम काय? पहिला कॉज काय? लॅक ऑफ एज्युकेशन. मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच नसेल तर त्या ठिकाणी तो त्याचा बेसिक मिनिमम नीड फुलफिल करू शकणार नाही. अजून काय बाळांनो सांगा? लॅक ऑफ रिसोर्सेस. ओके. कसला अवेअरनेस? कसला अवेअरनेस अबाउट? ओके ओके ठीक आहे, आपण याच्यामध्ये कव्हर करू शकतो एज्युकेशन मध्ये. अजून सांगा. ह्यूज पॉप्युलेशन ऑफ इंडिया. प्रचंड लोकसंख्या आपल्याकडे. तुळशीबागेमध्ये गेलात तर श्वास घ्यायला जागा भेटत नाही.
महिलांचं आवडतं ठिकाण तुळशीबाग. काय गर्दी असते राव. हा, तुळशीबागेमध्ये गेल्यानंतर हे जाणवत नाही की म्हणजे आपल्याकडे सेक्स रेशो कमी आहे ना, मुलींचं प्रमाण कमी आहे. तुळशीबागेमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की रेशो चुकला असेल काढताना कुठंतरी. प्रचंड म्हणजे गर्दी किती. तुम्ही जर 6 ते 8 पुण्यामध्ये फक्त मेन रोडला फिरून दाखवा, लोक फुटपाथवरून टू व्हीलर घालतात. जास्त लोकसंख्या असल्यामुळे आपल्याकडे संधी खूप कमी आहेत, त्यामुळे कमी जागामध्ये आपल्याला फाईट करावं लागते. ओके, सो ह्या ठिकाणी काय, पॉप्युलेशन, हाय पॉप्युलेशन. हाय पॉप्युलेशन. चायनाने काय केलं होतं, हम दो हमारे एक, ही पॉलिसी आणली होती. परत नंतर चायना रद्द केली. आता परत चायना म्हणते हम दो हमारे दो. का बरं? यंग पॉप्युलेशन कमी होऊ लागली. यंग पॉप्युलेशन जर कमी झाली काही दिवसांनंतर चायनाची इकॉनॉमी ढासळणार आहे. त्यामुळे चायना म्हणले परत हम दो हमारे दो. हा, ह्यूज पॉप्युलेशन किंवा हाय पॉप्युलेशन. पुढे डिग्रेडेशन ऑफ द ऍग्रिकल्चर सेक्टर. देशामध्ये आपली लोकसंख्या त्या ठिकाणी भारतीय मोस्ट ऑफ द पीपल आर डिपेंड ऑन द ऍग्रिकल्चर. लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर क्रायसिस असल्यामुळे देशामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरतीये. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. जर त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर सेक्टरवर गव्हर्नमेंटने फोकस केला आणि ऍग्रिकल्चर सेक्टर जर त्या ठिकाणी फोकस केला तर त्या ठिकाणी लोकांना काम मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोक स्थलांतर करतात कुठं, शहरामध्ये. वाय दे आर मायग्रेटिंग टू द अर्बन एरियाज, बिकॉज दे आर नॉट गेटिंग एम्प्लॉयमेंट, देअर चिल्ड्रन आर नॉट गेटिंग गुड एज्युकेशन, देअर चिल्ड्रन आर नॉट गेटिंग द बेसिक मिनिमम फॅसिलिटी ऑफ द हेल्थ. तर ह्या बेसिक गोष्टी ग्रामीण भागामध्ये नसल्यामुळे, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये नोकऱ्या नसल्यामुळे लोक काय करतायत, तर त्या ठिकाणी सरकारी नोकरीच्या मागे लागतायत. लक्षात ठेवा. व्हॉट हॅपन, ऍग्रिकल्चरचा प्रॉब्लेम असल्यामुळे देशामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे. ऍग्रिकल्चर क्रायसिस मध्ये आहे. लक्षात ठेवा, शेतमालाला भाव नाहीये. शेतमालाला भाव नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं गुंतवलेला पैसा सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे आणि शेतकरी कर्जबाजारी असल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरगी देत नाहीये. हा जो इश्यू आहे ना, लक्षात ठेवा, लग्नाचा इश्यू, हा ज्वलंत इश्यू आहे आपल्या देशामधला. ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात तरी करतात पोरं कसं तरी लग्न, मॅनेज करतात. दे आर मॅनेज, दे डू मॅनेज समथिंग. पण ग्रामीण भागातील पोरांना पर्यायच नाहीये. हा इश्यू एवढा भयंकर बनणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, आताच बनलेला आहे लिटरली. आता जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला कळत असेल, जर मुली जर ग्रामीण भागातील असतील तर मुलींच्या घरी रोज कोणतं जात असेल गावातील, तुमच्या पोरीत लग्न करायचं का, चांगलं स्थळ आहे. तुम्हाला अजून 2 वर्षांचा चांगला अनुभव येईल. आता थोडंसं तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असाल, 1-2 वर्ष थांबा, तुमच्या घरी रोज कोणतरी येईल, लय भारी स्थळ बरं का, करायचं का. का, कारण त्याला भेटाय ना, त्याला भेटत नाहीये. तो जो बाबा आहे ना, जे देशामध्ये आपल्या सेक्स रेशो कमी कशामुळे झालाय, तर लॅक ऑफ लिटरसी. आता वाढेल, परंतु इम्पॅक्ट त्या ठिकाणी 10 वर्षानंतर जाणेल. आता जर त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण जरी वाढलं तर त्याचा इम्पॅक्ट 10 वर्षानंतर जाणेल. परंतु हा विषय आपल्या देशामध्ये सर्वात ज्वलंत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काय होणार आहे, हा आहे का, थांबवायचं का, बरं ठीक आहे, 5 मिनिटं. सो इथं आपण कॉजेस बघितले एम्प्लॉयमेंट पॉवर्टीचे. ह्यानंतर व्हॉट आर द इम्प्लिकेशन ऑफ द पॉवर्टी. इम्प्लिकेशन त्या ठिकाणी पॉवर्टीमुळे काय होते, इम्प्लिकेशन ऑफ द पॉवर्टी. पहिले काय बघितलं, मिनिंग ऑफ द पॉवर्टी, टाइप्स ऑफ द पॉवर्टी, कॉजेस ऑफ द पॉवर्टी. नाउ इम्प्लिकेशन ऑफ द पॉवर्टी. नेक्स्ट, व्हाट गव्हर्नमेंट इज डुईंग टू इरेडिकेट पॉवर्टी फ्रॉम द कंट्री, अँड देन आफ्टर वे फॉरवर्ड व्हाट वी आर सजेस्टिंग. समजते का. पहिलं काय, पॉवर्टीचा अर्थ आपण बघितला. दुसरं, दारिद्र्याचे आपण प्रकार बघितले. तिसरे, आपण कारण बघितले की देशामध्ये दारिद्र्य का आहे. आता काय बघतोय की परिणाम काय, दारिद्र्यामुळे परिणाम काय होत आहेत. पुढचा काय बघणार आहोत की हे दारिद्र्य संपवण्यासाठी शासन काय करत आहे. आणि त्यानंतर काय, बाबा शासन जरी करत असलं तरी सुद्धा दारिद्र्य संपलेलं नाहीये, मग आपण सुचवायचं की काय केलं पाहिजे, कारण की आपण एक्सपर्ट आहोत. हा, म्हणजे आपण वी आर गोइंग टू बिकम द पार्ट ऑफ द गव्हर्नन्स. त्यामुळे आपल्याला सुचवायचं आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो फॉर्म्युला, हे जे तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगत आहे, ह्याच स्ट्रक्चरनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. फक्त टाइप्स काढून टाकायचे, टाइप्स गरजेचं नाही. पहिलं काय,
प्रश्न विचारला, व्हॉट आर द कॉजेस अँड इम्प्लिकेशन ऑफ द पॉवर्टी इन इंडिया. प्रश्न असा आला, व्हॉट आर द कॉजेस अँड इम्प्लिकेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. पहिलं काय लिहायचं, डेफिनेशन ऑफ द पॉवर्टी. मग डेफिनेशन लिहित असताना अमर्त्य सेन यांची कोट करा किंवा तुम्हाला जी माहिती लिहा. त्यानंतर कॉजेस लिहायचे पटपट. पॉईंट नंबर 1, पॉईंट लिहिल्यानंतर त्याला 2 लाईन मध्ये एक्सप्लेन करायचं. पॉईंट नंबर 2 असे 5 कॉजेस लिहिले. त्यानंतर इम्प्लिकेशन पण 2-4 लिहा. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम लिहा, गव्हर्नमेंट पॉवर्टी संपवण्यासाठी काय करते, आणि देन वे फॉरवर्ड तुम्ही सजेस्ट करा. संपलं उत्तर 2 पानामध्ये. मी तुम्हाला लेक्चरमध्ये माझा एक त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मी शिकवत असताना जे शिकवलेलं आहे त्याच्यावर आलेले PYQ मी विद्यार्थ्यांकडे लिहून घेतो. जर विद्यार्थ्यांनी PYQ लिहिले नाहीत तर त्याच्याच फोनवरून त्याच्या घरी कॉल करायचा, त्याच्या मम्मीला किंवा त्याच्या पप्पाला, की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही. आपण नंबर नाही घ्यायचा, त्यांनाच कॉल करायला लावायचा. त्यामुळे याच्यामध्ये 2 गोष्टी घडतात. एक तर मुलगा क्लासलाच येत नाही, आल्यानंतर तो उत्तर लिहूनच घेऊन येतो. तिसरी गोष्ट आपण काय करतो, आपण आता मी जे आज शिकवले तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला पॉवर्टी शिकवली, उद्या मी तुम्हाला हंगर शिकवणार आहे. हंगर शिकवायच्या अगोदर मी तुम्हाला पॉवर्टी शिकवली पूर्ण रिवाइज करतो 20 मिनिटं 30 मिनिटं, जेणेकरून तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. ओके. आता बघा इम्प्लिकेशन, काय इम्प्लिकेशन आहे बरं पॉवर्टीचे, काय होते पॉवर्टी जर देशामध्ये असेल तर काय होते. हा, व्हेरी गुड. ओके, हेल्थ इश्यू. हा, अजून, हा, व्हेरी गुड. इन्फ्लेशन ना, महागाई. जर एखादा व्यक्ती पोअर असेल, गरीब असेल, तर तो त्याच्या आरोग्याच्या सुविधा किंवा आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, बरोबर ना. आणि जर त्या ठिकाणी, हा, अजून पुढे सांगा. हा, पण ओके, पॉइंट्स काय होईल, इकॉनॉमिक इनइक्वालिटी. ओके, इकॉनॉमिक इनइक्वालिटी, बरोबर का. आर्थिक विषमता. एक ऑक्सफॉर्मचा रिपोर्ट आला होता, ऑक्सफॉर्म या संस्थेचा. आपल्या देशामध्ये 1% लोकांकडे 50% संपत्ती आहे. 100 पैकी जे 1% लोक आहेत त्याच्याकडे देशाची 50% संपत्ती आहे. आणि खालच्या 50% लोकांकडे, त्यात आपण आलो, खालच्या 50 आपण आहेत ना, बॉटम चेन, खालच्या 50% लोकांकडे 3% संपत्ती आहे. म्हणजे ह्या वर्गामध्ये 100 लोक बसले असतील, एका व्यक्तीकडे किती आहेत तर 50 रुपये आहेत. आणि झालं 50 रुपये आहेत. आणि खालचे आपण 3 जण जर असू, सॉरी, खालचे 50% आपण 50 जण असू, 50 जणांकडे 3 रुपये फक्त. जी एवढी इकॉनॉमिक इनइक्वालिटी आपल्या देशामध्ये आहे. चला आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. आय होप यू एन्जॉय द लेक्चर. हा, चलो, काय असेल सजेशन तर कळवा, आणि भेटूच आपण परत नंतर शिकण्यासाठी.